पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं। बालकृष्ण महाराज की जय। कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, हरे कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे। रथ हाके रण भूमि में कर्मयोग के मर्म बताए। रथ हाके रण भूमि में और कर्मयोग के मर्म बताए। अजर अमर परम तत्वयूं काया के सुख दुख समझाए। अजर अमर है परम तत्वयूं काया के सुख दुख समझाए। सखा सारथी शरणागत के सदप्रीत पाल हरे, दीन दयाल हरे, कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, हरे कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे। शाम के रंग में रंग गई मीरा रस
खान तो रस की खान हुए। श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान तो रस की खान हुए। जग से आंखें बंद करी तो सूरदास ने दर्श किए। जग से आंखें बंद हुई तो सूरदास ने दर्श किए। मात जसोदा ब्रजनारी के, मात जसोदा ब्रजनारी के माखन चोर हरे। दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे। नंद के लाल हरे कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। प्राणनाथ नाथ सखे, प्राणनाथ सखे, प्राणनाथ नाथ सखे, दीन दर्द निवार हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे दयानिधान। हे दयानिधान। हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे दयानिधान। हे दयानिधान।
मथुरा नगरीमध्ये आज अगदी पहाटेपासूनच एका मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली होती. राजमहालाच्या उंच इमारतींपासून ते सामान्य माणसांच्या घराघरापर्यंत या उत्सवाला एकच उधाण आलेलं होतं. उत्सवाचं कारणही अगदी तसंच देखणं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मंगल क्षणाची प्रतीक्षा अगदी डोळ्यात प्राण आणून मोठ्या उत्कंठेने संपूर्ण मथुरा नगरी करत होती, असा हा मंगल क्षण डोळ्यात साठवता येईल तितका साठवून घेण्याकरताना, मनात मावेल तितका अनुभवण्याकरताना अगदी उल्लसित झालेली ही मथुरा नगरी या उत्सवाला ज्या ज्या पद्धतीने व्यक्त करता येईल त्या त्या पद्धतीने ती व्यक्त करत होती. कुठे रांगोळ्या काढल्या जात होत्या, सुशोभित असलेल्या रांगोळ्यांनी घराचं अंगणीने अंगण अगदी सजवल्या जात होतं. चंदन मिश्रित सडे टाकल्या जात होते घराघरांपुढे, चंदनाचे मिश्रित सडे. दारादारांपुढे गुढ्या उभारल्या जात होत्या, दारादारांना तोरणं लावल्या जात होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो आनंद ओसंडून वाहत होता. असं असलेला हा मंगलक्षण म्हणजे वसुदेव देवकीच्या विवाहाचा. राजा देवकाची लाडकी कन्या अत्यंत देखणी, अत्यंत लावण्यवती, सौंदर्याबरोबरच सद्गुणांची अपार अशी श्रीमंती घेऊन जन्माला आलेली राजकन्या देवकी, तिचा विवाह, तिचं लग्न यादव वंशातील यादव प्रमुख असलेले शूरसेन पुत्र धर्मात्मा वसुदेवाबरोबर आज संपन्न होणार होता. लग्न समारंभाकरता निमंत्रित असलेली सर्व देशोदेशीची राजमान्य राजे लोक मोठ्या लगबगीने, मोठ्या उत्साहाने आज या मथुरा नगरीमध्ये एकत्रित झालेली होती. विनंतीला मान देऊन आलेली अनेक संतजन, ऋषीजन, मुनीजन, नानीजन यांच्या शुभागमनाने लग्न मंडप अगदी खचाखच भरून गेलेला होता, अगदी फुलून गेलेला होता. लग्न समारंभाचं हे वैभव मोठं अलौकिक होतं, मोठं अलौकिक होतं. मनाला वेधून घेणार, डोळ्यांना दीपवून टाकणार. संपत्तीला जणू महापूर आलेला होता, संपत्तीला महापूर आलेला होता. समृद्धीची गंगा खळखळणाऱ्या पाण्यासारखी वाहत होती. आलेल्या संत जनांना, ऋषी मुनींना मुक्त हाताने व मुक्त मनाने दान दिल्या जात होतं. दान घेऊन संतुष्ट झालेली ऋषीजन, मुनीजन, नानीजन अगदी हात उंचावून होणाऱ्या नववधूवरांना मंगल आशीर्वादांचा वर्षाव करत होते. दान दिल्या जात होतं. आणि आता ती लग्नघटिकेची वेळ जवळ आली तशी वधूवरांच्या हातामध्ये सुगंधी पुष्पांची टवटवीत असलेली वरमाला देऊन वेदवेत्या ब्राह्मणांनी आता मंगलाष्टका म्हणायला मोठ्या प्रसन्नपणे सुरुवात केलेली होती. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुवन्ति दिव्ये स्तवेर वेदे सांगपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. वधूवरं शुभं भवेतु सावधान. मंगलाष्टकांच्या या मंजुळ ध्वनींनी सर्व आसमंत अगदी न्हावून निघत होता. सर्व आसमंत अगदी मातीच्या कणाकणापासून ते माणसांच्या मनापर्यंत हा आनंद ओथंबून वाहत होता, आनंद ओथंबून वाहत होता. आणि आता मंगलाष्टका पडल्या गेलेल्या होत्या वधूवरांवरती. अगदी जल्लोषामध्ये, अगदी थाटामाटामध्ये देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आलेल्या संत महंत ऋषींच्या शुभागमनामध्ये संपन्न झालेला हा वसुदेव देवकीचा विवाह आता सायंकाळची वेळ झालेली होती. सूर्य पश्चिम दिशेला चाललेला होता आणि आता वधूवरांची मिरवणूक करण्याकरताना एक राजरथ उभा होता त्या लग्न मंडपाच्या प्रवेशद्वारापुढे.
अगदी फुलांनी सजवलेला तो सोन्याचा रथ उभा होता. आता रथाभोवती सर्व मथुरा नगरी जमा झालेली होती. सर्व मथुरा नगरी जमा झालेली होती त्या मथुरेभोवती. आणि आता त्या लोकांमधनं वाट काढत काढत अगदी हळुवारपणे देवकीचा भाऊ कंस आता समोर आलेला होता. अगदी रुबाबदार चेहऱ्याचा. आपल्या बहिणीवरती असलेलं त्याचं प्रेम लग्नमंडपात असलेल्या सगळ्या माणसांनी अगदी डोळे भरून पाहिलेलं होतं. सगळी माणसं थक्क झाली होती. आपल्या बहिणीच्या मनावरती, अगदी कवळ्या मनावरती आपल्या प्रेमाचं साम्राज्य बळकट व्हावं या करताना तिला जे जे काही देता येऊ शकतं ते सर्व, मग ते सोनं असेल, नाणं असेल, अलंकार असतील, आभूषणं असतील, दास असतील, दास्या असतील, सोन्याने घडवलेले मढवलेले हत्ती असतील, घोडे असतील, रथ असतील, अगदी भरजरी साड्या असतील, जे जे काही तिला देता येऊ शकतं ते सर्व कंसाने अगदी मुक्त मनाने आणि मुक्त हाताने त्या देवकीला भेट रूपात दिलेलं होतं. त्या लग्नामध्ये सगळ्यांची मनं त्याने जिंकून घेतली होती. आणि आता आपल्या बहिणीवरती असलेलं त्याचं नितांत स्नेह, नितांत प्रेम सर्व जगाला दाखवण्याकरताना म्हणून त्याने आता रथाचे लगाम हातात घेतले होते. सर्व जगाला दाखवण्याकरताना की एक भाऊ सुद्धा असू शकतो जगामध्ये, की जो बहिणी करता आपल्या सर्वस्वाचं दान देऊ शकतो. एक भाऊ सुद्धा आपल्या बहिणी करता काय करू शकतो याची प्रचिती कंसाने जगाला दाखवून दिली. एक भाऊ काय करू शकतो बहिणी करताना. सर्व जग त्याने एका क्षणात जिंकलं होतं. एका क्षणात त्या देवकीला जे जे काही देता येऊ शकतं ते सर्व देऊन सगळ्यांची मनं एका क्षणात त्याने जिंकली होती. आणि आता प्रसन्न झालेली ही देवकी भाबड्या मनाची, आपल्या भावाचं ते प्रेम पाहून डोळे भरलेली ही देवकी आता आपल्या आईजवळ आलेली आहे. आईच्या चरणावरती लोटांगण घेतलं, डोळ्यातल्या अश्रूंनी आईचा निरोप घेतला. आई ते गमी आता बाबांवरती लक्ष ठेव. आपल्या पित्याचा निरोप घेतला. राजा देवकाच्या जवळ गेली, म्हटली बाबा येते मी आता. पित्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि अश्रूंचे 2 थेंब पित्याच्या चरणावरती पडले. तसा पिता देव गदगदला. काळीज अगदी गदगदल्या गेलं. डोळ्यातनं अश्रुधारा बाहेर लागल्या. आपल्या मुलीला जवळ घेतलं, छातीशी घट्ट कवठाळलं, डोक्यावरनं हात फिरवला. जा बाळा, तुझ्या जीवनाच्या वाटेवरती सुखाच्या पायघड्या असतील, तुझं सौभाग्य अबाधित राहील. या पित्याचे तुला लाख लाख आशीर्वाद आहे. जा बाळा, सुखाने राज्य कर. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे जा फुल्या घरी तू, जा फुल्या घरी तू, राहा लाडके सुखाने दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो. हातात बाळ पोथी, ओठात बाळ भाषा, हातात बाळ पोथी, ओठात बाळ भाषा, रमलो तुझ्या सवे मी गिरवीत श्री गणेशा, धन आत्मजा सुखाचे, ज्याचे तयास देणे, जातो सुखावणी मी, जातो सुखावणी मी. त्या गोड
दाटून कंठे तो दाटून कंठे. राजा देवकाच्या डोळ्यात ना आता गळगळ अश्रू वाहत होते. मुलीचा लहानपणीचा केविलवाणा चेहरा डोळ्यांपुढे येत होता. त्याची काळजी घेणारी देवकी, त्याच्या अंघोळीची काळजी, त्याच्या जेवणाची काळजी, बसण्याची काळजी, सगळी काळजी घेणारी आज लाडाची लेक डोळ्यांसमोर लहानीशी मोठी झाली. आणि आज बघता बघता अंगणात उडून चालली. पाखराने उडून जावा आकाशामध्ये, तशी आज माझी लाडकी चिमणी लेक देवकी मला सोडून जाते आहे. ही भावना अनावर झाली, देवकाला अनावर झाली आणि देवकाच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत. जा बाळा जा, त्या पित्याचे तुला लाख लाख आशीर्वाद आहेत बाळाचा. बोलात बोबडीच्या संगीत जागविले, लयताल सूर लेणे सहजी चले अविले. एक एक सूरयावा, एक एक सूरयावा, नाऊनी अमृताने अवघ्यात जीवनाचे, अवघ्यात जीवनाचे. भावे सुरेल गाणे दाटून कंठे तो दाटून कंठे तो दाटून कंठे तो. मुली करता भर मंडपामध्ये रडणारा बाप जेव्हा पाहतो ना आपण, त्या क्षणाला कळतं की अरे बापाला काळीज असतं. बापाचं काळीज कुणालाच कळालं नाही. आईचं काळीज कळालं, सगळ्यांना कळालं. आई अगदी ओवी ओवीतून गायल्या गेली, आई कवितेतून साकार झाली, आई निबंधांत उतरल्या गेली. मात्र बाप कुठेतरी मागे राहून गेला. बापाचं स्नेह, बापाचं प्रेम मुलांच्या डोळ्यात कधी उतरलंच नाही. बाप मुलांपर्यंत कधी पोहोचलाच नाही. जसा तसा आई पोहोचली, आई सहजपणे पोहोचली. आईचं प्रेम, आईचं वात्सल्य, आईचं मांगल्य अगदी मुलांच्या काळजात उतरलं. मात्र बाप कुठेतरी मागे राहून गेला. बाप मुलांपर्यंत आलाच नाही. तो नेहमी कठोर वाटला, तो नेहमी कठोर वाटला. आणि मग बापाला टाळतात मुलं. मात्र बापाच्या डोळ्यातल्या अश्रूंची श्रीमंती लग्न मंडपात दिसते मुलीला, की आपल्याकरता बापाच्या डोळ्यात इतकं पाणी असू शकतं. हे लग्नाच्या मंडपात मुलीला पाहायला मिळतं. पाहतो जेव्हा लग्नाची तारीख ठरते ना मुलीची, तेव्हा रडते आई, रडते. जेव्हा लग्नपत्रिका काढल्या जातात ना, तेव्हा आई रडून घेते. पत्रिका जेव्हा वाटायला सुरुवात होते ना मुलीच्या लग्नाची, आई मुळूमुळू रडून घेते घरात बसून. पत्रिका पाहुण्यांपर्यंत जाते. आता आचार्याशी बोलणं सुरू होतं, बँडवाल्याशी बोलणं सुरू होतं, मंडपवाल्याशी बोलणं सुरू होतं, तेव्हा आई रडत असते की आता बस काही दिवसांची माझी मुलगी आता डोळ्यांपुढे दिसणार आहे, मग दिसणार नाही लवकर. आई रडत असते. मुलीला जखम झाली ना, आईच्या डोळ्यात टचकेन पाणी येतं. मात्र त्या क्षणाला बाप आपले अश्रू लपवून ठेवतो डोळ्यांच्या पडद्याआड. लपवण्यात बाप माहीर असतो. अश्रूंना लपवण्यात अश्रूंना माहीर असतो बाप. आता पाहुण्यांची एरझार सुरू होते घरामध्ये. तो लग्नाचा दिवस जवळ येतो. त्याही क्षणाला आई रडून घेते, त्याही क्षणाला. मात्र बाप आपले अश्रू लपवत राहतो. आता पाहुणे आलेले असतात, घर अगदी गरबजून गेलेलं असतं, मंडप टाकल्या गेलेलं असतं, बँडवाले आलेले असतात, आचार्य आलेले असतात, अगदी सगळी पाहुणे मंडळी जमा झालेली असते. त्याही क्षणाला आई कुठेतरी कोपऱ्यात उभी राहून टचकेन अश्रूंचे 2 थेंब पुसून टाकते पदराने आणि परत लग्न मंडपात येते. मात्र तिथेही बाप अगदी तटस्थपणे उभा असतो, डोळ्यातले अश्रू दाबून. आता मंगलाष्टका म्हटल्या जाते, त्याही क्षणाला आई रडून घेते. आणि ज्या क्षणाला मात्र मुलीच्या डोक्यावरती अक्षदा पडतात आणि मुलगी बापाच्या जवळ येते ना जाण्या करताना, त्या क्षणाला मात्र बापाला कुणीच थांबवू शकत नाही, कुणीच थांबवू शकत नाही. डोळ्यांच्या आड लपवलेले अश्रू, भावनांचे सगळे बांध फोडून एका क्षणात बाहेर येतात. आणि बाप त्या क्षणाला ढसढसा रडायला लागतो. बाळाचा पित्याची तुला राख लाख आशीर्वाद आहेत बाळाचा.
त्या क्षणाला मात्र रडतो तो बाप. सगळे संकोच बाजूला टाकून अगदी लहान मुलासारखा गदगदून रडतो तो बाप. हे बाप कधी आपल्याला दिसलाच नाही. बाप कधीच दिसत नाही. एक लहान मुलगी होती अगदी 15 वर्षांची. 15 दिवसांवरती वाढदिवस होता तिचा आणि सुरुवात केली तिने बाबांना. म्हणाल बाबा मला वाढदिवसाला काय घेणार तुम्ही? म्हणलं का आहे ना आणखी दिवस दूर आहेत, थांब थोडंसं. बापाची परिस्थिती बेताबेतीची होती, थोडी गरीब होती. मात्र मुलगी रोज बापांकडे आग्रह धरायची, बाबा मला वाढदिवसात काय भेट देणार तुम्ही? बापाने सांगत थांब ना आणखी दूर आहे तुझा वाढदिवस, घेईल काहीतरी भेट बी नक्की. आणि एक दिवस मुलगी आजारी पडली अगदी 5व्या दिवशी. आता वाढदिवस 5 दिवस पुढे होता. मुलगी आजारी पडली, ताप आला म्हणून बापाने दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी जेव्हा मुलीला चेक केलं, तपासलं, तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं हिचं हृदय निकामी झालेलं आहे. हृदय निकामी झालेलं आहे त्या मुलीचं. तिच्या बापांना जवळ बोलावून घेतलं, कॅबिनमध्ये बसवलं आणि धीर गंभीर शब्दात डॉक्टर बोलायला लागले, हे पहा तुमच्या मुलीचं हृदय निकामी झालेलं आहे. बस काही क्षणांची सोबती नाही ती, काही क्षणांची. तिचं काही होऊ शकतं कुठल्या क्षणामध्ये. त्या क्षणाला बाप गहीवरला, डोळ्यात टचकन पाणी आलं. डॉक्टर काही करा मात्र माझ्या मुलीला तुम्ही जगवा. डॉक्टर म्हणले जगू शकते तुझी मुलगी, 15 लाख रुपये लागतील ऑपरेशनला. मात्र घर पडकं होतं, रंगाला रंगही नव्हता, अंगावरचे कपडे फाटके होते, आतली बनेलही फाटकी होती, पायातल्या वानाही तुटक्या होत्या. बाप आकाश कोसळावं डोक्यावरती, जमीन फाटावी तसे वेदना झाली त्याच्या काळजाला. डॉक्टर म्हणले काही अडचण नाही देऊ शकत तुम्ही 15 लाख. एक काम तुम्ही नक्की करू शकता बाप या नात्याने. तोडलं कुठलं काम? डॉक्टर सांगा मला, मी काही सुद्धा करू शकतो माझ्या मुली करता. तसं डॉक्टर म्हणले एक काम तुम्ही करू शकता, तुमचं स्वतःचं हृदय तुम्ही मुलीला देऊन मुलीला जिवंत ठेवू शकता. मात्र तुमच्या जगण्याची शक्यता नाही. बस तोडलं डॉक्टर, बस हेच मला हवं होतं. माझी मुलगी गेल्या 5 दिवसांपासून माझ्याकडे भेट मागते वाढदिवसाची, की मला काहीतरी भेट द्या वाढदिवसाला. मी तिला रोज टाळतो, उद्या घेईल परवा घेईल. बस डॉक्टर माझं हृदय काढून टाका तुम्ही, मला जगण्याची अपेक्षा नाही आहे. बस मुलगी जगली पाहिजे माझी. आणि तो ऑपरेशनाचा दिवस आता उगवला. आज 14 तारीख होती, मुलीचा वाढदिवस 15 तारखेला होता. दोघेही आता शेजारी शेजारी झोपलेले होते, बाप आणि मुलगी 15 वर्षांची. ऑपरेशन चाललं 3 तासभर. बापाचं हृदय काढल्या गेलं आणि मुलीच्या हृदयाला बसवल्या गेलं. मुलगी आता जगण्याकरता तयार झाली. मुलगी कोमात गेली एका दिवसासाठी. बाप मात्र या जगातनं निघून गेला होता त्या क्षणाला. मुलीकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं, शेवटचे अश्रू डोळ्यात आणले आणि मुलीकडे पाहता पाहता बापाने जगाचा निरोप घेतला. बाळा हा बाप तुला काहीच देऊ शकला, या काळजाशिवाय या हृदयाशिवाय तुला देण्याकरता कुठलंच धन माझ्याकडे नव्हतं. बाळा मला क्षमा कर बाळा, मी जातो आता. आणि बाप निघून गेला. आता वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मुलगी जागी झाली हॉस्पिटलमध्ये. मुलीने डोळे उघडले, समोर आई बसलेली होती. बाबा तिला कुठेच दिसत नव्हते, तिचा बाप कुठेच दिसत नव्हता. अशी आईला म्हणली, आई बाबा दिसत नाहीत कुठे? अशी आई म्हणली, नाही ग बाहेर गेलेत थोडे. मुलीला कसं सांगावं पटकन, म्हणून आई स्वतःला सावरत धीर देत मुलीला आधार देत होती. बाहेर गेलेत, येतील आता. तसं मुलगी रागावली बापावरती, चिडली. आई बाबा असेच आहे, निष्ठूर मनाचे आहे, निष्ठूर काळजाचे आहे. माझी चिंताच नाही बाबांना. गेले 6 दिवसांपासून बाबांकडे मी भेट मागते, माझ्या वाढदिवसाला काहीतरी भेट आणा, काहीतरी भेट आणा. बाबा मात्र टाळाटाळ करत होते, रोज टाळाटाळ. मी मुलगी नाही का? माझा बाप नाही का तो? मुलगी फाड 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 बोलत होती, बापाला शिव्या देत होती, बापावरती राग काढत होती की बाबा मला एवढंही देऊ शकत नाही, इतकी मी लायक नाही का बाबांनी मला वाढदिवसाला एखादी भेट द्यावी म्हणून. मुलगी बोलत होती आणि आईच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रुधारा वाहत होते. हिचा बाप गेला होता, हिचा पती गेलेला होता. आईच्या डोळ्यातनं अश्रू पाहिले मुलीने ना. मुलगी म्हटली, आई तू का रडते आहेस? ती म्हटली, बाळा तुला माहित आहे तू आज जिवंत काय? ती म्हटली, कशी काय? तुझ्या बापाने सगळ्यात मोठी भेट तुला वाढदिवसाची दिलेली आहे. तशी मुलगी म्हटली, कुठली भेट दिली आई? मुलीला काहीच माहिती नव्हतं. तसं ती आई रडत रडत मुदका देत म्हटली, बाळा तुझ्या बापाने तुला काळीच काढून दिलं आणि तुझा बाप मात्र या जगातनं निघून गेला कायमचा. आपला काळीच तुझ्या जवळ दिला वाढदिवसाची भेट म्हणून. बाळा आता आयुष्यभर ते काळीच तुझ्या सोबत राहील. बापाने सांगितलं पैशाची भेट काही दिवस सोबत राहील.
मात्र काळजाची भेट मुलीच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या सोबत राहील बाबा. आणि तुझा बाप निघून गेला ग या जगात. मुलीच्या डोळ्यात ना आता गळगळ अश्रुधारा व्हायला लागले. बाबा म्हणून आवाज दिला त्या मुलीने. सर्व हॉस्पिटल थरथरल्या गेलं, डॉक्टर शहारल्या गेले. ही मुलगी असते जी बापा करता जगते. पहा तुम्ही, आपण मुलींचा छळ करतो, मुलींना गर्भात मारल्या जातं, मात्र मुलीच्या खांद्यावरती सर्व जग उभे आहे. स्त्रियांच्या खांद्यावरती आज पुरुषी सत्ता उभी आहे, पुरुषी सत्ता. म्हणून मुली काय करू शकतात हे समाजाने दाखवून दिलं, इतिहासाने दाखवून दिलं. स्त्रिया काय करू शकतात जीवनामध्ये, स्त्रिया काय करू शकतात. मी हॉस्पिटलमध्ये गेलो ना, एक 7 दिवस ॲडमिट होतो मी. बस त्या हॉस्पिटलचं सर्व चित्र मी पाहत होतो रोज. माझ्या शेजारी अनेक बेड लागलेले होते असे आजारी लोकांचे. रोज कोणीतरी डबा घेऊन मुलगी यायची त्या हॉस्पिटलमध्ये. कुणाची तरी आई यायची, कुणाची तरी बहीण यायची, कुणाची तरी आजी यायची, कुणाची तरी काकू यायची, कुणाची तरी आत्या यायची. प्रत्येक बेडजवळ एक एक स्त्री असायची वेगवेगळ्या रूपामध्ये. आणि मग ते विचारायचे दोणे आला का. तशी ती आई सांगायची नाही, त्याच्या मागे खूप काम आहे. आज दुकानामध्ये गिराईक खूप असतात ना, त्यामुळे त्यांचं येणं झालं. आणि आज प्रत्येक ठिकाणी स्त्री उपलब्ध होती. आणि त्या क्षणाला मला कळालं की स्त्री मनाची उंची काय असते, स्त्री जीवनाची उंची काय असते. ती जेव्हा आई असते तेव्हा आई असते, तेव्हा बहीण असते तेव्हा बहीणच असते. ही विविध रूप या कथेत आपल्याला पाहायची आहे. आज देवकीचं हे रूप देवकाने पाहिलं आणि देवकाचा मध्ये असलेला पिताच देवकीने पाहिलं, अश्रूत न्हावून निघालेला. निरोप दिला आपल्या मुलीला. बस. आणि आता रथाचं सारथ्य करण्याकरता कंस बसलेला आहे. अगदी आनंदी आनंद दाटलेला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे होते. सगळीजण अगदी प्रसन्न मनाने आता निरोप देणार होती. पाठवणीची वेळ झालेली होती. आता वधूवर रथामध्ये बसलेले होते. हळदीने सर्व अंग अगदी उठलेलं होतं. देवकीचं अगदी सुंदर दिसत होती. नाके डोळी अगदी छान होती. केसांमध्ये अगदी सुगंधी पुष्पांची माळ अगदी होती. दोघेही जण आता बसलेले आहे. आणि बस आता सणई चौघडे वाजायला लागले. आता ढोल नगारे वाजायला लागले. आणि आता वाद्यांच्या त्या तालामध्ये ही मिरवणूक आता हळूहळू पुढे सरकायला लागली होती. हळूहळू पुढे सरकायला लागली होती. पुष्पांच्या उंजळी मागणं उंजळी टाकल्या जात होत्या त्या रथावरती. उंजळी मागणं उंजळी. आणि रथ अगदी दिडक्या पावलानं पुढे 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 सरकत होता. अगदी प्रजाजन दाटीवाटीने उभी होती. प्रत्येकाच्या डोळ्यात नवल होतं, उत्सुकता होती. आता सायंकाळी मावळतीला जाणारा सूर्यही थक्क झाला होता ती मिरवणूक पाहून. आकाशात देवलोक जमा झाली होती त्या मिरवणुकीची ती शोभा पाहून. सर्व संपत्ती अगदी ओसंडून वाहिल्या जात होती त्या मिरवणुकीमध्ये. आणि आता अचानक आकाशामध्ये काळेकुट्ट मेघ दाटून आले होते. आकाश काळवंडल्या गेलेलं होतं. सोसाट्याचा वारा सुटलेला होता. ढगांचा गडगडाट होत होता. हळुवारपणे ढगांचा गडगडाट होत होता. आणि या ढगांच्या गडगडाटामधनं विजेचा प्रचंड कडकडाट झाला. आणि या विजेच्या कडकडाटातनं शब्द बाहेर पडले, कंसा सारथ्य कुणाचं करतोस? देवकीचं. अरे याच देवकीच्या पोटी जन्माला येणार 8वं मूल तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे. सारथ्य कुणाचं करतो? देवकीचं की तुझ्या मृत्यूचं? बस. आकाशात वीज कडाडली. एका क्षणात अंतर्धान पावली आणि कंस भेदरला. आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी सांगत असे कंसा. माणी हा भरवसा बोलण्याचा. माणी हा भरवसा बोलण्याचा. आठवाहीचा पुत्र वधील तुझसी. आठवाहीचा पुत्र वधील तुझसी. ऐकोणी मानसी क्रोधावला. ऐकून मानसी क्रोधावला. ऐकून मानसी क्रोधावला. ऐकून मानसी
तुझे वर्णी गुणगान माझी वाणी तुझे वर्णी गुणगान मानी हा भरवसा बोलण्याचा मानी हा भरवसा बोलण्याचा आकाशाची वाणी सांगत असे कौसा आकाशाची वाणी सांगत असे कौसा आकाशाची वाणी सांगत असे कौसा विजेच्या प्रचंड कडकडाटाने कंस शहारला भेदरला डोळ्यात असलेलं भगिनीचं प्रेम एका क्षणात लुप्त झालं आणि डोळे लाल बुंद झाले आता रक्ताच्या थेंबातनं अहंकाराची वीज सळसळल्या गेली अंग थरथरत होतं कपाळावरती धर्मबिंदू साचले होते आणि भिरभिरत्या नजरेने आता देवकीकडे पाहत होता सर्व प्रजाजन स्तब्ध झालेली होती अगदी चिडीचिप शांतता सगळीकडे होती मंगलवाद्य बंद झालेली होती ढोल नगारे बंद झालेले होते सगळीजण स्तब्ध होऊन आता पाहत होती कंसाच्या चेहऱ्याकडे आणि देवकी मात्र केविलवाण्या नजरेने आता भावाकडे पाहत होती केविलवाण्या नजरेने आणि त्या क्षणाला कुणालाही काही न कळता कंसानं रथातनं खाली उडी मारली आणि आपल्या बहिणीच्या लांब सडक वेणीला त्याने हात घातला आणि बस त्या नववधूला आता रथातनं त्याने बारक्याने खाली ओढलं तशी धाडकन जमिनीवरती रुक्मिणी आदळली अगदी मातीची कण शहारल्या गेली आकाशात देवलोक शहारल्या गेली एकदम आदळली रुक्मिणी देवकी आणि भेदरलेल्या नजरेने भयभीत चेहऱ्याने आपल्या भावाकडे पाहत होती पहा तुम्ही हा क्षण सुरू कुठून झाला मथुरेच्या भरभराटलेल्या त्या राज्यात देवकीच्या लग्नाचं मंगलक्षण सुरू झाला आणि तो क्षण थांबला कुठे पहा तुम्ही एका भावाच्या हातात शस्त्राने जीवनामध्ये सगळी क्षण सारखी नसतात काही घटना असतात जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये काही घटना असतात त्या अटळ असतात आपण कल्पना वेगळी केलेली असते आपण निश्चिती वेगळी केलेली असते मात्र घटना या कुणालाही टळत नसतात आपण वेगळी कल्पना केलेली असते जीवनाबद्दल आपण कल्पिलेलं वेगळं असतं आपण इच्छिलेलं वेगळं असतं मात्र नियतीने आपल्या कपाळावरती काहीतरी वेगळं लिहून ठेवलेलं असतं की नाही पहा तुम्ही आणि म्हणून कुणाच्या जीवनामध्ये कोणत्या वेळेला कोणती घटना घडेल याचं निश्चित असं निदान कोणीच लावू शकत नाही कोणत्या वेळेला कोणती घटना घडेल याचं निश्चित विधान कोणीही सांगू शकत नाही पहा तुम्ही कधी कधी मंगल क्षणाला खेटूनच अमंगल क्षण आपली वाट पाहत उभा असतो पहा अगदी मंगल कार्यालयामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून लग्न लावलेलं असतं मंगल कार्यालयामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून लग्न बापाने लावलेलं असतं बस त्याच मंगल क्षणाला खेटून अमंगल क्षण वाट पाहत उभा असतो अगदी नवरदेव बाहेर येतो रस्त्यावरती येतो गाडीत बसण्याच्या अगोदर पाठीमागनं जोराचा ट्रक येतो आणि भरकेन त्याच्या अंगावरनं जातो बस इथे नियतीचं निधान आपल्याला कळतं विधीचं विधान इथे कळतं मंगल क्षणाला खेटून अमंगल क्षण आपली वाट पाहत उभा असतो मात्र तो कुणालाही कळत नसतो कळतो का कुणाला मंगलक्षण आपण घटाघट पिऊन टाकतो तुमच्या जीवनात आनंद असेल तुम्ही घटाघट पिऊन टाकता मात्र अमंगल क्षण पिता येत नाही कुणाला पचवता येत नाही कारण त्याची तयारी आपण केलेली नसते अमंगल क्षणाला पचवण्याची कुठलीच तयारी आपण केलेली नसते असते का पहा तुम्ही कुठलीच तयारी आपण केलेली नसते वसुदेव आणि देवकीच्या जीवन ग्रंथाच्या अगदी पहिल्या पानावरती वेदनादायी असलेली ही घटना नियतीने लिहिलेली होती अगदी पहिल्या पानावरती आणखी संसाराला सुरुवातही झालेली नव्हती तसं नियतीने पहिलं पान अगदी वेदनेने लिहून टाकलं वसुदेव देवकीचे काही अधिकार नियतीने प्रत्येक माणसाला दिलेले काही अधिकार प्रत्येक माणसाला बसलेल्यांपैकी प्रत्येक बापाला नियतीने एक अधिकार दिलेला असतो कल्पना करण्याचा की मला माझ्या मुलीचं लग्न अगदी मोठ्या तालात लावायचं आहे अगदी संपत्ती खर्च करायची प्रत्येक बापाला हा अधिकार नियतीने दिलेला असतो आणि म्हणून पहा तुम्ही मुलगा कसा असावा कसा नसावा इथपर्यंत बाप ठरवू शकतो जमीन किती असावी किती नसावी इथपर्यंत प्रत्येक बाप ठरवू शकतो घर मुलाचं कसं असावं कसं नसावं इथपर्यंत बाप ठरवू शकतो
मुलगा नोकरी करणारा असावा की व्यावसायिक असावा इथपर्यंत बाप ठरवू शकतो. तो डॉक्टर असावा की इंजिनियर असावा इथपर्यंत प्रत्येक बाप ठरवू शकतो. मुलीच्या लग्नात हुंडा किती द्यावा किती नाही द्यावा इथपर्यंत प्रत्येक बाप ठरवू शकतो. मुलीच्या लग्नात पाहुणे कोणकोणते आणावेत बोलवावेत इथपर्यंत बाप ठरवू शकतो. मुलीच्या लग्नात मंडप कुणाचा असावा इथपर्यंत सुद्धा बापाकडे अधिकार आहे. मंडप कुणाचा असावा. मुलीच्या लग्नामध्ये आचारी कोण असावा कोण नसावा इथपर्यंत बाप ठरवू शकतो. भाजी कोणती असावी लग्नामध्ये कोणती नसावी इथपर्यंत बाप ठरवू शकतो. हो की नाही. मात्र एकदा का मंगलाष्टका मुलीच्या कपाळावरती पडल्या, मुलगीने माहेरचं उंबरठा ओलांडला आणि सासरीचं माप ओलांडलं की तिथून पुढे बापाचा अधिकार संपलेला असतो. ती सासरी आता किती सुखाने आणि आनंदाने नांदेल याची कल्पना करण्याचा हक्क नियतीने कुठल्याच बापाला दिलेला नाही. लग्न करून गेलेली मुलगी सासरी किती दिवस राहील याचा अधिकार कुठल्याच बापाला दिलेला नाही नियतीने. इथपर्यंत अधिकार दिलेला होता. मुलगा कसा असावा कसा नसावा, जमीन किती असावी किती नसावी, नोकरदार असावा की व्यावसायिक असावा इथपर्यंत ठरवू शकत होता. मात्र आता ती सासरी जेव्हा जाते ना कुठलाच बाप ठरवू शकत नाही की ती किती दिवस नांदणार आहे सासरी. पहा तुम्ही, एका महिन्यामध्ये मुलगी घरी येते बापाची. प्रचंड पैसा खर्च केलेला असतो लग्नामध्ये. आणखी लग्न पत्रिका घरामध्ये तशाच पडलेल्या असतात अर्ध्या. आणखी बिलं तशीच पडलेली असतात. लग्नाची बिलं तशीच पडलेली असतात. लग्नाच्या टाकलेल्या बेड सुद्धा खराब झालेल्या नसतात. पाहुण्यांकरता टाकलेल्या खराब झालेल्या नसतात. धूळ सुद्धा साचलेली नसते लग्न पत्रिकेवरती. त्या क्षणाला एका महिन्याच्या आत मुलगी घरी येते पांढरं कपाळ घेऊन बापाकडे रडत रडत येते की नाही. पाहतो नियतीचं निदान कुणालाच कळालं नाही. नियती आजपर्यंत कुणालाही कळाली का कुणाला. असा हा दुर्दैवी एक असलेला बाप लीलाचरित्रात आपल्याला पाहायला मिळतो. एक दुर्दैवी बाप कुठपर्यंत ठरवू शकतो याचा अधिकार आपल्याला लीलाचरित्रात पाहायला मिळतो. अगदी असाच बाप लीलाचरित्रात होता. त्याने पाहिजे ती मुलं पाहिजे त्या मुलांशी मुलीचे लग्न लावलेले होते. पाहिजे तसे जावई होते. पाहिजे तसं घर होतं. पाहिजे तितकी जमीन होती. पाहिजे तितका हुंडा दिलेला होता. त्याच्या 5 मुली होत्या. तुम्ही कथा ऐकलेली आहे, तुम्ही लीळा ऐकलेली आहे. त्याच्या 5 मुली होत्या. किती त्यांनी कल्पना केल्याप्रमाणे सर्व मुलींना सर्व पद्धतीने सर्व काही दिलेलं होतं. पाहिजे तसा जावई, पाहिजे तसा पती, पाहिजे तितकी जमीन, पाहिजे तसं घर, सगळं अगदी जसंची तसं ठरवल्याप्रमाणे झालेलं होतं. मुलींची लग्न सुद्धा अगदी जल्लोषामध्ये थाटामाटात या पित्याने लावलेली होती. आणि बस आता 1 महिना उलटून गेला, 2 महिने उलटून गेले, 3 महिने उलटून गेले, 6 महिने उलटून गेले आणि 7व्या महिन्याला मात्र सकाळी दरवाजा उघडल्याबरोबर कपाळावरचं कुंकू पसलेली एक मुलगी दारात उभी होती. ती दुसरी तिसरी कुणी नव्हती. ती स्वतःच्या पोटचा गोळा होती त्या बापाच्या. पांढरं कपाळ होतं, डोळ्यात अश्रू होते आणि हुंदके देऊन बापाला सांगत होती, बाबा माझा पती मला सोडून गेलेला आहे. बाबा मी आता तिकडे नाही राहू शकणार. मला आता जगात कुठेच आधार नाही. बाबा तुमच्याशिवाय मला कोणीही सांभाळू शकणार नाही. तसं बापाने रडणाऱ्या त्या मुलीला जवळ घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला, घराकडे हात दाखवला. घर लहान होतं मात्र मन श्रीमंत होतं. घरात हात दाखवला, बाळा जोपर्यंत हा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत हे घर तुझं आहे. बस राहा इथे आनंदाने, मी सांभाळ करेल तुझा. आणखी जखम ओली होती, जखम सुकली नव्हती. आणखी महिना गेला, 2 महिने, 3 महिने, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 महिन्यानंतर त्याची दुसरी मुलगी, ती सुद्धा पांढरं कपाळ घेऊन दारात उभी होती. टळटळीत दुपार होती. बापाने पाहिलं, मुलीच्या डोळ्यात पाणी होतं, कपाळ पांढरं झालेलं होतं, तिच्याही डोळ्यात अश्रू होते. ती रडत म्हटली, बाबा असं पती मला सोडून गेलं. बाबा मी कुणाच्या आधाराने जगावं. आता जीवनात कुठलं सौख्य राहिलं नाही, जावं कुठे. तसं बापाने भरल्या काळजाने मुलीला सांगितलं, बाळा इथे ये, ही राहते ना अगोदर तुझी बहीण, बस हिच्या सोबत तूही राहा. दोघींची काळजी आता तो बाप रात्रंदिवस करायचा. दोघी मुली आता विधवा झालेल्या होत्या. तिसरी मुलगी आली. आता पहा तुम्ही, दुर्दैव कसं असतं, दुर्दैव कसं असतं. मनाचा असा कुठलाच कोपरा शिल्लक राहिला नव्हता. त्याच्या मनाचा कुठलाच कोपरा की जो नियतीने कुरतडलेला नव्हता.
मनाचा असा कुठलाच कोपरा शिल्लक नव्हता की जो नियतीने कुरतडलेला नव्हता त्याचा. आता चौथी मुलगी आली, ती सुद्धा विधवा झालेली होती. तिच्याही डोळ्यात पाणी होत. ती बापाकडे आली रडत रडत, तिलाही बसवलं घरामध्ये. पाचवी मुलगी आली, तीही घरात बसली. आता पाचही मुली विधवा झालेल्या होत्या. ज्या बापाच्या त्याच्या काळजाला किती चटके बसत असते. कधी विचार केला का आपण, उन्हाच्या चटक्यांनी आपण भाजणारी माणसं, मात्र वेदनेच्या चटकेने आपण इतके भाजलेलो असतो की आपली वेदना कुणालाही कळत नसते. कळते का कुणाला? इस बस्ती में हमारे आंसुओं को कौन पहुंचेगा? इस बस्ती में हमारे आंसुओं को कौन पहुंचेगा? क्योंकि यहाँ जिसको देखो उसका दामन भीगा हुआ आहे की नाही? कुणाकडे तुम्ही तुमचे अश्रू पुसण्याकरता जाणार? कारण प्रत्येकाचं दामन इथे ओलं झालेलं आहे, यातनेने, वेदनेने. त्याच्या अश्रू पुसणारं कोणीच नव्हतं त्या बापाच्या. मुलींची आई सुद्धा नव्हती. आता वेदना जास्त तीव्र झाली होती. मुलींच्या वैधव्याची वेदना बाजूला, मात्र आता शेजार बाजारची लोक चर्चा करायला लागली. उलट सुलट चर्चेला उदान आला. अरे बघितलंस का, पाचही मुली विधवा झाल्या, पाचही रांडव झाल्या. मोठ्या जल्लोषात लग्न लावलं म्हणे, मोठा हुंडा दिला म्हणे, मोठे मनासारखे जावई मिळाले म्हणे. लोक चर्चा करतात की नाही? शब्द कानावरती पडायचे, काळीज रक्त बंबाळ होऊन जायचं, डोळ्यात अश्रू यायचे आणि हात घट्ट जोडून घराच्या कोपऱ्यात बसून परमेश्वराची आराधना तो करायचा. तो पिता देवाची आराधना करायचं. हे प्रभू, हे नियंत्य, हा जगाचा खेळ तू कशाला मांडलास? प्रभु राया तू आता प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी? प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी? प्रभु हा खेळ दुनियेचा. कुणाला भाग्य देवोनी बैसविले मंचकावरती? कुणाला भाग्य देवोनी बैसविले मंचकावरती? कुणी किती कष्ट जरी केले तरी राहतात उपवासी. प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी? प्रभु हा खेळ दुनिया. शब्द कानावरती पडायची. अरे बघ, पंचरंडाला वेदना व्हायची काळजाला, काळीज रक्त बंबाळ व्हायचं. कानावरती आवाज पडायची. बघ, पाच रांडव मुलींचा बाप आला पंचरंडाला. बघ कसं चाललेलं आहे. वेदना काळजात यायची, डोळ्यात अश्रू यायचे. परमेश्वर, हे नियंत्य, बघ ना माझ्याकडे. कुणाला झोपडी नाही राहावया तिळभरी कोठे? कुणाला झोपडी नाही राहावया तिळभरी कोठे? तया मुलबाळ बहुदेशी असा का भेद तुझपासी? प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी? प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी? प्रभु हा खेळ. आता रस्त्याने चाललेला होता.
रस्त्याने चाललेला होता, कानावरती शब्द पडत चाललेले होते, रक्तबंबाळ झालेलं होतं मन. आणि आता नदीच्या प्रसन्न तीरावरती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेले आहे. सर्वज्ञांनी त्याचा रडवेला चेहरा पाहिला, डोळ्यातले अश्रू वाचले. आपली काळजी करणारा फक्त देव आहे. आपल्या मनाची वेदना त्याला वाचता येते आणि जेवढी तेवढी माणसांना नाही वाचता येते. माणसं तुमची कातडी वाचतील, माणसे तुमचे शरीर वाचतील, मात्र वेदना नाही वाचू शकत कोणी. देव फक्त वेदना वाचतो तुमची. सर्वज्ञांनी पाहिलं आणि बस तो सर्वज्ञांकडे आलेला आहे. सर्वज्ञांच्या दर्शनाने वेधला आणि समोर आलेल्या त्या ब्राह्मणाकडे सर्वज्ञांनी डोळे भरून करुणेने पाहिलं आणि आवाज दिला, या पंचगंगा हो. बस शब्द कानावरती पडते न पडते त्या क्षणाला निवालो जी निवालो प्रभू, निवालो मी आज मनाचा कोपरा आणि कोपरा अगदी तीर्थात न्हावून निघाला प्रभू माझ्या. आज कानांची पारणं फेटली, आज डोळ्यांची पारणं फेटली, आज आत्म्याचा कण आणि कण आनंदात न्हावून निघाला प्रभू. आजपर्यंत मला असं कोणीच बोललं नाही. बोलली माणसं पंचरांडा म्हटली, मला हिनावलं, मला खिजवलं, माझी कुचेष्टा केली, मात्र आज पहिल्यांदा आपण मला पंचगंगा म्हटलं. माझ्या मुलींना गंगेची उपमा दिली तुम्ही, गंगेसारखं पवित्र मानलं. आज या बापाचं काळीज शांत झालं प्रभू. त्याचं रक्ताळलेलं मन होतं, रक्ताळलेलं मन. अगदी खचलेला हा बाप सर्वज्ञाने एका वाक्यात उभा केला, याच्यातला बाप जागा केला. आणि सन्मानाच्या पायावरती याच्यातला बाप सर्वज्ञांनी उभा केला, सन्मानाच्या पायावर. आज असे पाय तुटलेले अनेक बाप जगात आहेत, जे खचलेले आहेत. हे बाप जग फक्त तुम्हाला वेदना देऊ शकतं. संत कबीरांनी म्हटलेलं आहे की बस वेचता येईल ना दुसऱ्यांचं दुःख वेचा फक्त जीवनातलं. कुणाला हिनवण्याचा प्रयत्न कधीच माणसाने करू नये. भला किसी का कर न सको तो, भला किसी का कर न सको तो, बुरा भी किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा भी किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. दुसऱ्यांच्या आयुष्यातली वेदना वेचता आली पाहिजे, कुणाला वेदना देता कामा नये आपल्या शब्दात. आज वसुदेव आणि देवकी त्या मंगल क्षणातून नुकतीच बाहेर निघालेली होती आणि एका अमंगल क्षणाजवळ येऊन उभी होती. आता तलवार मानेवरती होती देवकीच्या. त्या क्षणाला वसुदेवांनी हात धरला आणि कंसाकडे पाहिलं आणि सांगितलं, कंसा तू भोजवंशामध्ये जन्माला आलेला आहेस. भोजवंशामध्ये तुझ्या पराक्रमाची कीर्ती दुमदुमते आहे सर्व दिशेंना. लोक तुझ्या पराक्रमाची गाथा गातात आणि आज स्त्री हत्येचं पातक तुझ्याच्याने घडेल. एका स्त्रीवरती तू शस्त्र उगारणं हे बरं नाही. एका स्त्रीच्या हत्येने तुझे हात जर लांछित झाले तरी देव लोक तुला नावं ठेवतील. येणाऱ्या इतिहासामध्ये तुझं नाव अगदी काळ्या अक्षरात लिहिल्या जाईल की कंसाने मृत्यू भयाने आपल्या बहिणीची हत्या केली म्हणून लोक तुला हिणावतील, तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. आणि आकाशवाणीने सांगितलेलं विधान जर सत्य असेल मृत्यूचं, तर तो मृत्यू कुणाला टळला का? कुणाला टळला का मृत्यू? मृत्यू कुणालाही टळलेला नाही. तसं वसुदेवाचं ते बोलणं ऐकून कंस भेदरला. चिडचिड्या नजरेने वसुदेवाकडे पाहत म्हटलं, ए वसुदेवा, हे जन्म आणि मृत्यूचं भेकड तत्वज्ञान मला सांगू नकोस. या भोजवंशी कंसाला एकच तत्वज्ञान माहिती आहे, ते म्हणजे जगण्याचं तत्वज्ञान. आणि मी जगण्याकरता देवकीचं मरण निश्चित आहे की जीवनातल्या सगळ्या आशा आणि अपेक्षांपेक्षा सगळ्यात मोठी अपेक्षा जर कुठली असेल ना माणसाची, जगण्याची अपेक्षा असते की नाही? सगळ्या अपेक्षा याच्या खालोखाल असतात, जगण्याची अपेक्षा मोठी असते की नाही? या अपेक्षेपुढे लाचार होतात माणसं, जगण्याच्या अपेक्षेपुढे माणसं लाचार होतात. पहा तुम्ही, सत्ताधीश असलेला इथे लाचार होतो जगण्याकरता, संपत्तीधीश असलेला जगण्याकरता लाचार होतो.
होतो की नाही. सिकंदराने सर्व जग जिंकलेलं होतं तलवारीच्या बळावरती. अनेक देश अनेक राज्य त्याने जिंकत जिंकत अगदी आता भारतात आलेला होता राजा सिकंदर. जगण्याची अपेक्षा इतकी पराकोटीची होती सिकंदराची, जगण्याची अपेक्षा. त्याला प्रचंड मोठा सत्ताधीश व्हायचं होतं, प्रचंड धनाधीश व्हायचं होतं, त्याला धनवान व्हायचं होतं. एक महत्वाकांक्षा होती त्याची. बस लोकांना मारत राहिला, संपवत राहिला. अफाट धन कमवलं त्याने, अफाट धन. आणि आता भारतात आला. त्याची भेट एका फकीरासोबत झाली. अगदी वाळूच्या त्या किनाऱ्यावरती नदीच्या ते संत अगदी निवांत बसलेले. सकाळची वेळ होती, सूर्याची सोनेरी किरण अंगावरती घेत संत बसलेले होते. आता सिकंदराने त्यांची कीर्ती ऐकलेली होती. कोणीतरी म्हटलं होतं जाता जाता त्यांना भेटून जा. सिकंदर, तुम्ही देश जिंकून आला आहात, मात्र तुमच्यापेक्षाही मोठा सम्राट त्या नदीच्या काठावरती बसलेला आहे, तुमच्यापेक्षाही मोठा सम्राट. सिकंदराला मोठं नवल वाटलं, माझ्यापेक्षा मोठा सम्राट, त्याला लुटल्याशिवाय आपण परत जायचं नाही. सिकंदर म्हटलं, कारण त्याचं ध्येय आणि धोरण काय होतं, फक्त संपत्ती लुटणं. तो म्हटलं माझ्यापेक्षा मोठा सम्राट आणि नदीच्या काठावरती. हो, लोक म्हटले तुमच्यापेक्षाही मोठा सम्राट आहे तिथे नदीच्या काठावरती. सिकंदर दंदन पावलं टाकत आला. तिथे एका सैनिकाला समोर पाठवलं. सैनिकाने आवाज दिला, ओ साधू, तुमच्या भेटी करता आज सिकंदर आलेला आहे, जो सर्व देश जिंकून आलेला आहे. सिकंदर महान तुमच्या भेटी करता आलेला. साधू मोठ्याने हसला. म्हटलं कोण सिकंदर? कुठला सिकंदर? मग असेल तो सिकंदर जगत जेता असेल. तसं सिकंदर गडबडला. तो म्हटलं आजपर्यंत मला असं कोणीच बोललं नाही. सिकंदर 4 पावलं समोर आला, साधूकडे पाहिला आणि साधूला आपला परिचय दिला. आपण लोकांना आपला परिचय देतो की नाही? सिकंदराने आपला परिचय दिला. मला ओळखलं नाही तुम्ही? मी सत्ताधीश जगत जेता सिकंदर तुमच्या समोर उभा आहे. मला भेटण्याकरता लोक वाट पाहतात माझ्या भेटीची, आणि तुम्ही म्हणता कोण सिकंदर? स्वाभिमान डिवचल्या गेला सिकंदराचा. तोंडला, अरे सिकंदर, काय म्हटलंस तू? सत्ताधीश? तुझ्यासारखा भिकारी तर मला कोणीच दिसत नाही या जगामध्ये. आता मात्र सिकंदर गोंधळला. तो म्हटलं, इतकी हिंमत मला भिकारी म्हणण्याची या साधूची? तुझ्यासारखा भिकारी तर या जगात कोणी नाही. तसं सिकंदर म्हटला, माझ्याकडे प्रचंड धन आहे, वैभव आहे, सत्ता आहे, तुमच्याकडे फाटके कपडे आहे, आणि तुम्ही मला सांगावं की तुझ्यासारखा भिकारी कोणी, तुमच्याकडे काय आहे? तसा तो साधू म्हटला, सिकंदर, जे माझ्याकडे आहे ना ते तुझ्याकडे नाही. जे धन माझ्याकडे आहे ना, समाधानाचं धन, मी मरण्याकरता या क्षणाला तयार आहे. या क्षणाला जरी मला मरण आलं ना तरी मी मरण्याकरता तयार आहे. तू आहेस का तयार? तू स्वतःला सिकंदर म्हणतो ना, बादशहा म्हणतो, तू मरण्याच्या दारात भिकारी आहे. सिकंदर म्हटलं, नाही. तसं ते साधू म्हटलं, मला एक सांग सिकंदर, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू अगदी कडकडीत उन्हाळा आहे, ऊन तापलेला आहे आणि वाळवंटात तू फिरतो आहे बस, आणि तुला अगदी जोऱ्याची तहान लागलेली आहे, जीव कासावीस झालेला आहे, आणि त्या क्षणाला तुला पिण्याकरता कुठेही पाणी नाही आजूबाजूला, आणि तुझा जीव मात्र कासावीस झालेला आहे पाण्याकरता. आणि त्या वेळेला कोणीतरी तुझ्या समोर ग्लास धरावा पाण्याचा आणि बस तुझ्याकडे मागणी करावी, सिकंदर, पाणी हवंय का तुला? तू काय म्हणशील? तो म्हणाल, हो, मी पाणी पिईल. मात्र पाणी देणाऱ्याने जर असं म्हटलं की अर्ध राज्य देशील का मला जिंकलेलं, तर मी पाण्याचा ग्लास तुला देतो. सिकंदर म्हटलं, त्यात काय एवढं? जगणं महत्वाचं आहे, राज्य नाही. जगलो तर आणखी राज्य जिंकेल मी, देऊन टाकेल मी अर्ध राज्य. मात्र त्या क्षणाला परत तो म्हटला, नाही सिकंदर, सर्व राज्य द्यावे लागेल, जिंकलेलं सर्व धन द्यावं लागेल, तर पाण्याचा ग्लास देऊ शकतो. काय करशील तू? साधू म्हटलं. सिकंदर म्हटलं, त्यात काय एवढं? मला जगायचंय, जगण्याकरता मी सर्व जिंकलेलं राज्य देऊन टाकेल बस. साधू म्हटलं, हेच मला ऐकायचं होतं. तुझी जी ऐपत आहे ना जिंकलेल्या देशांची धनाची, तुझी ऐपत फक्त एक ग्लास पाणी आहे. काय? एक ग्लास पाणी, एवढीच तुझी ऐपत आहे, याच्या पलीकडे काहीच नाहीस. तू भिकारी आहे, मृत्यूच्या दारात उभा असलेला भिकारी, जो एक ग्लास पाण्याकरता आपलं सर्व राज्य देऊन टाकण्याकरता तयार आहे की नाही? स्वतःच शोधा. हा भिकारीपणा आपल्यातही उभा असतो. आपण मृत्यू येऊ नये म्हणून काय काय तयारी करत असतो, मात्र मरण्याची कुठली तयारी करतो का आपण? मी आज तुम्हाला खूप सांगणार होतो, मात्र आपल्याकडे वेळेचे नियम आहेत. काही लोकांना दूर जायचं होतं म्हणून मी काही प्रसंग सोडून दिले आणि मी थेट आपल्या कथेवरती आलो. आज कालची काही मी मागची उदाहरणं आपली बाकी होते, मात्र वेळेअभावी आपला तो वेळ आपण नाही देऊ शकत त्या गोष्टीला. आणि नियम असतात, प्रत्येक संस्थानांचे नियम असतात, मंदिराचे नियम असतात, आणि आलेल्या लोकांची अव्यवस्था होऊ नये ही त्यांना काळजी आहे.
मनापासून. आणि म्हणून तुमच्या व्यवस्थेकरता आपण कथेची व्यवस्था कमी करणार आहोत. म्हणून कमी वेळेत जे जे काही देता येईल ना तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मी. कारण भगवंत श्रीकृष्ण स्वतः नियमात वागणारे आहे. हो की नाही? देव सर्वज्ञ म्हणतो आम्ही जर नियमांचं उल्लंघन केलं तर मग नियमाचं उल्लंघन करावं कोणी, पाळावं कोणी. मात्र एका ठिकाणी देव सुद्धा नियम तोडून टाकतो. प्रबल प्रबल प्रेम के पाले पड़ते, प्रभु को भी नियम बदलते देखा. अपना मान टले टल जाए, भक्त का मान न टलते देखा. ज्या ठिकाणी प्रेम असतं ना, नियम बाजूला ठेवल्या जातात. प्रेम जिथे जिथे असताना नियम बाजूला ठेवल्या जातात. हो की नाही? नियम बाजूला होतात तिथे जिथे प्रेम असतं. आपल्या घटनेकडे आपण येऊया आता. सिकंदराला कळालं की बस आपल्या जीवनाची किंमत फक्त एक ग्लास पाणी आहे आणि आपली ऐपत त्याच्या लक्षात आली. आज मृत्यूच्या दारात कंस उभा होता आणि त्याला कळालं बस माझ्या जगण्याकरता देवकीचं मरण निश्चित आहे. वसुदेवाने हात जोडले, म्हटलं महाराज देवकी निरपराध आहे. तुम्हाला देवकीच्या मुलांपासून धोका आहे, देवकीपासून नाही. मी शूरसेन पुत्र वसुदेव तुम्हाला वचन देतो की देवकीच्या पोटी जन्माला येणारी सगळी मुलं मी तुम्हाला आणून देईन. मग तर झालं ना. आणि बस त्या क्षणाला आपल्या हातात असलेलं खड्ग सरकेल म्यानात सरकवलं आणि मोठं समाधान घेऊन उभा आता कंस समोर उभा होता. वसुदेवाच्या जीवनाची उंची इथे पाहायला मिळते आपल्याला. वसुदेवाच्या जीवनाची उंची. वसुदेव हा चारित्र्य संपन्न राजा म्हणून किती मोठा होता याची प्रचिती येते. जो कंस मृत्यूला घाबरला नाही, जो कंस स्वतःच्या अपकीर्तीला घाबरला नाही, त्या कंसाने फक्त एका वचनावरती आपलं शस्त्र मागे घेतलं. किती मोठा पराभव केला कंसाचा. कुणी केला? एका चारित्र्य संपन्न माणसाने, एका नैतिकतेने संपन्न माणसाने. पराभव कुणाचा केला? एका शत्रूचा केला. की त्याच्या वचनावरती विश्वास ठेवावा कंसाने. ज्याला कुणावरतीच विश्वास नाही त्याने वसुदेवाच्या वचनावरती विश्वास ठेवावा. आपल्या बोलण्यावरती कोणी विश्वास ठेवतं का? पण जाऊ दे त्याचं काही खरं नाही. अजिबात नाही. विश्वास ठेवू नको त्याच्यावरती. ठेवतं का आपल्यावर कोणी लोक? मात्र एका शत्रूने विश्वास ठेवावा वसुदेवावरती. जगणं किती समृद्ध असू शकतं, असतं की नाही? शाहिस्ते खानाची बोटं मोडली होती छत्रपतींनी. अगदी शनिवार वाड्यामध्ये रात्रीच्या काळोख शिरामध्ये हे सर्व मावळे अगदी चिर निद्रेत होते. सर्व शाहिस्ते खानाची सर्व फौज. छत्रपतींनी अगदी हल्ला केला, अगदी गदारोळ झाला, सगळीकडे धावपळ सुरू झाली. अगदी सपासप वार पडत होते, इकडून तिकडून आवाज येत होते. फक्त रडण्याचे आवाज, ओरडण्याचे आवाज, भेदरण्याचे आवाज येत होते. आणि शाहिस्ते खान पळायला लागला तशी छत्रपतींनी त्याची बोटं छाटली, बोटं छाटली. रक्तबंबाळ झाला शाहिस्ते खानाचा हात. आणि त्या क्षणाला आता सकाळ झाली. छत्रपती निघून गेले. मात्र शाहिस्ते खानाची बहीण होती ना, बहीण, ती ओरडत अगदी मोठ्याने गळा काढत बाहेर आली. म्हटली, भाईजान मेरी बेटी गायब है, माझी मुलगी कुठे दिसत नाही. कदाचित छत्रपतींच्या मावळ्यांनी तिचं अपहरण केलं असेल. त्या क्षणाला हाताची बोटं कापलेली असतानाही आणखी वेदना कमी झालेली नव्हती. त्या क्षणालाही शाहिस्ते खान म्हटलं, गे बंद कर तुझं तोंड. काय म्हटलीस तू? छत्रपतींनी तुझ्या मुलीचं अपहरण केलं? हो. बस मग तुला चिंता करण्याचं काहीच कारण नाही. तुला चिंता करण्याचं काहीच कारण नाही. तुझ्या मुलीच्या केसालाही धक्का लागणार नाही याची जबाबदारी मी तुला देतो. आपल्या जीवनाची उंची आपण दाखवल्याने कळत नसते. आपल्या जीवनाची उंची आपण दाखवल्याने कळत नसते. शेजारचा आपला वैरी जेव्हा म्हणतो ना, नाही तो माणूस माझ्याशी कदाचित त्याचं भांडण असेल, मात्र त्याच्यासारखा निष्ठावान माणूस जगात दुसरा कोणीही नाही. तुमचं वर्णन जेव्हा शत्रूच्या तोंडातून बाहेर येतं ना, तेव्हा तुम्ही खरे मोठे झालेले असते की या वसुदेवांच्या जीवनाची उंची इथे पाहायला मिळते की त्याने वचनावरती विश्वास ठेवून तलवार मागे टाकली की नाही. आणि आता इथे आणखी एक घटना घडलेली पहा तुम्ही. वसुदेव कंसाने आजपर्यंत आपल्या भगिनी प्रेमाचं नाजूक असलेलं फूल मोठ्या प्रेमाने जपलेलं होतं, कुरवाळलेलं होतं वेळोवेळी. मात्र ज्या क्षणाला त्याला कळालं ना देवकीच्या 8व्या मुलापासून मला धोका आहे, त्या क्षणाला द्वेषाच्या धारदार नखाने त्याने ते खोडून टाकलं. ते नाजूक फूल खोडलं की नाही कंसाने? फूल खोडून टाकलं. आपण काय करतो जीवनामध्ये?
आपला स्वार्थ जेव्हा मोठा होतो ना ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपण कुणाचेच बापाचे नसतो. असतो का? आपण गुलाबाचं फूल तोडतो सकाळी बागेत उमललेलं, टवटवीत असलेलं, रसरशीत असलेलं, सुगंधित असलेलं फूल तोडतो, प्रेमाने तोडतो, घरात आणतो, देवपूजेच्या फुलावर, देवपूजेच्या आसनावरती ठेवतो, अगदी केसात त्याला भूषवतो. मात्र सायंकाळी जेव्हा त्या फुलातला नाजूकपणा, त्या फुलातली लवचिकता, त्या फुलातलं सौंदर्य जेव्हा कमी 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 होत जातं, सकाळी तोडलेलं फूल मोठ्या प्रेमाने सायंकाळी त्याच हाताने तुम्ही कचऱ्याच्या डब्यात मोठ्या तिरस्काराने फेकून देता. फेकता की नाही? तोडणारा हात तोच होता आणि फेकणारी हात तोच आहे. बदल हातात नाही झाला, बदल तुमच्या भावनेत झाला. होतो की नाही? तोडताना प्रेम होतं त्या फुलाबद्दल आणि फेकताना तिरस्कार होता, कारण त्याच्यातला रस संपलेला आहे, त्याच्यातलं सौंदर्य आटलेलं आहे, त्याच्यातला सुगंध मरून गेलेला आहे, त्याच्यातली लवचिकता पार झालेली आहे. आणि म्हणून ते फूल आपण फेकून देतो. असतं की नाही आपलं जगणं? आपला स्वार्थ संपला की माणसं आपण फेकून देतो. फेकतो की नाही? पहा तुम्ही, कंसाचा हात कुठे होता? देवकीच्या रथाच्या अगदी त्या रथनिडावरती हात होता कंसाचा. सारथ्य करत होता. ज्या क्षणाला त्याला कळालं माझ्या बहिणीच्या हाताने माझं मरण आहे मुलाच्या, तो जो हात होता ना सारथ्य करणारा हात, तो आता खर्ग मुठीवरती आला. हा हाताचा प्रवास कधी तुम्ही पाहिला का? कथा तुम्ही खूप वेळाला ऐकली असेल, मात्र हा हाताचा प्रवास तुमच्या लक्षात आला का? जो हात अगदी रथाच्या सारथ्यावरती होता मोठ्या प्रेमाने, तो हात आता खर्ग मुठीवरती आलेला होता. बस हा छोटासा प्रवास तुमच्या लक्षात आला ना की तुमच्या नात्यांची लक्तर टराटर फाटल्या जातात. तकलादू नात्यांची लक्तर, बुरखे फाटून जातात सगळी नात्यांची. फाटतात की नाही? फक्त हा प्रवास तुमच्या लक्षात आला पाहिजे. काही अपेक्षा असतात मुलांकडनं, नाही पूर्ण होत, बुरखा फाटून जातो स्वार्थाचा. फाटतो की नाही? नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्व राहिले, मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, तुटतील धागे दोरे, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. स्वार्थ जेव्हा मोठा होतो ना तेव्हा कोणीच कुणाचा नसतो. माझे एक मित्र मला असं म्हटले, बरं झालं की रावणाची लंका जाळण्या करताना
श्रीरामांनी आपल्याबरोबर वानरांना नेलं, एवढं बरं केलं म्हणे. काय? रावणाची लंका जाळण्या करताना श्रीरामांनी आपल्याबरोबर वानरांना नेलं, हे मात्र बरं केलं श्रीरामांनी. ते म्हटले का बरं? जर माणसांना नेलं असतं कदाचित तर ही माणसं रावणाची कधी झाली असते नाही, श्रीरामांनाही कळालं नसतं. कारण त्याने आमिष दिलं असतं, एक खांब सोन्याचा तू घेऊन जा, एक तू घेऊन जा, एक तू घेऊन जा. अशी करता 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 रावणाने आपली संपत्तीचा आमिष दाखवून सगळी माणसं आपली करून टाकली असती. ती बिचारी वानरं मात्र प्रामाणिक असतात माणसांपेक्षा. पशूंनी आपल्याला जगणं शिकवलं, तुमच्यापेक्षा आम्ही प्रामाणिक आहोत. कुठल्याही नात्यांच्या स्वार्थाकरता आम्ही कुणाला कुरतडलं नाही. कधी कुरतड माणसं कुरतरून टाकतात प्रत्येकाला स्वार्थाकरता. हा मुठीचा प्रवास तुमच्या लक्षात आला पाहिजे. बस शस्त्र कुणाच्या हातात आहे, शस्त्र कोणतं आहे हे महत्वाचं नाही. तलवार महत्वाची नाही, खंजीर महत्वाचा नाही, विळा महत्वाचा नाही, कुऱ्हाड महत्वाची नाही, शस्त्र महत्वाचं नाही. शस्त्र कुणाच्या हातात आहे तो हात महत्वाचा असतो. तुमच्या सख्या भावाच्या हातात जेव्हा शस्त्र असतं ना, वेदना जास्त होते. काळजाला होते की नाही? असते की नाही वेदना? शस्त्र कोणतं याच्याशी तुम्हाला घेणं देणं नसतं. हात कुणाचा आहे त्या शस्त्राच्या मागे, तेव्हा वेदना जास्त होती. देवकीला वेदना किती झाली असते की आपल्या भावाच्या हातात शस्त्र आहे, आपल्याला मारण्यात येतात. आणि बस आता मिरवणूक संपलेली होती आणि कंसाने आता दिलेल्या वचनाप्रमाणे दोघांना आता कारावासात टाकलेलं होतं. आणि आता घडलेल्या घटनेबद्दल देवकी आता विचार करत बसलेली होती. उत्कर्षाच्या परमोच्च शिखरावरती पोहोचलेलं देवकीचं अत्यंत भावूक असलेलं स्त्री मन आता विचार करत होतं. अगदी विचारांच्या खोल 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 अंधाऱ्या गाभाऱ्यामध्ये ती हरवलेली होती. स्वतःला शोधत होती, स्वतःच्या स्त्री मनाला शोधत होती. मी नेमकी आहे कोण? एका क्षत्रिय कुळात जन्माला आलेली, राजवैभवात लहानीशी मोठी झालेली, विवाह बंधनाच्या एका रेशमी धाग्यात गुंफल्या गेलेली, की नियतीने लाथाडलेली एक दुर्दैवी स्त्री. मी नेमकी आहे कोण? स्वतःचा शोध घेत होती. चेहरा चिंतातूर झालेला होता. वसुदेवाने तिच्या खांद्यावरती हात ठेवला आणि तिला सांगितलं, देवकी चिंता करू नकोस. नियतीने मांडलेला हा खेळ आहे, हा जगात आजपर्यंत कुणालाच कळालेला नाही. कोणत्या क्षणाला माणूस बदलेल ना काही सांगता येत नाही. कोणत्या क्षणाला काही सांगता येत नाही. नियतीने मांडलेला हा खेळ आहे, तू विचार करू नकोस. आपल्या पत्नीला तो सांत्वन देत होता. पतीची जबाबदारी असते, पत्नी म्हणजे पतीची जबाबदारी असते. एखादा बाप जेव्हा कन्यादान करतो ना लग्नाच्या वेळी, तुम्ही पहा पिता आणि पती. वपू काळेने एक सुंदर कल्पना केलेली आहे. पिता आणि पती बस एकच रेष, इकडची इकडे टाका तुम्ही, होते की नाही? एकच रेष, इकडची रेष पिता, इकडची रेष काढा आणि इकडे टाका, पती होते. आणि म्हणून कन्यादान करताना ते असे म्हटले की कन्यादान करताना प्रत्येक बाप स्तब्ध झालेला असतो, मौन झालेला असतो. कदाचित त्या मौनातनं तो सांगत असतो आपल्या होणाऱ्या जावयाला की बाबा रे, ही तुझी पत्नीच आहे, पत्नीच आहे तुझी. मात्र जीवनाच्या सुखदुःखामध्ये तिचा पिता तुला होता येईल का? तिचा पिता तुला होता येईल का? तिचा पिता म्हणून तुला सांभाळ करता येईल का? येईल का सांभाळ करता? हा प्रत्येक बाप सांगत असतो मौन भाषेमध्ये. त्याला उघडपणे सांगता येत नाही जावयाला. सांगतो की नाही? आज पिता झाला होता वसुदेव, देवकीचा पिता झाला होता. आणि मोठ्या करुणेने तिला सांगत होता, देवकी विचार करू नकोस, बस सोडून दे नियतीवरती. आणि दिवस आता बराबर बराबर पुढे सरकत होते. रात्र मागे पडत होती, दिवस मागे पडत होते. उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या दिवसांच्या प्रवाहामध्ये देवकीने एका पुत्राला जन्म दिला. पुत्र जन्म झाला आणि त्या कारागृहाच्या कोंदटलेल्या वातावरणामध्ये आनंद फुलून गेला. देवकीच्या चेहऱ्यावरती आनंद मावत नव्हता. तो आनंद मावत नव्हता. स्त्री जेव्हा आई होते ना, तेव्हा तिचा आनंद जो असतो ना, तो गगनात मावत नसतो. ती आज आई झालेली होती, एका मुलाची आई झालेली होती. बस तो आनंद जास्त वेळ तिच्या ताब्यात नव्हता. तो आनंद सुद्धा जास्त वेळ तिच्या वाट्याला आला आणि वसुदेवाने त्या मुलाला घेतलं. देवकी आण इकडे. आणि दिलेल्या वचनाप्रमाणे वसुदेव आता त्या मुलाला घेऊन निघालेले आहे. आकाशात देवलोक थक्क झालेली होती. एक एक पाऊल टाकत होता. पाठीमागना आवाज येत होता देवकीचा, ओरडण्याचा आवाज त्याच्या काळजावरती पडत होता. रक्त कण उधळल्या जात होते. रक्ताचा थेंब आणि थेंब वसुदेवाला सांगत होता, वसुदेवा काय करतोयस तू? अरे स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाला मृत्यूच्या यज्ञकुंडात टाकायला तू चाललंस. काय करतोयस वसुदेवा? चल मागे चल. भावना मागे ओढत होती, कर्तव्य पुढे ओढत होतं. नाही वसुदेवा, तू वचन दिलेलं आहेस आणि दिलेल्या वचनाला जागणं हे सदाचारी माणसाचं लक्षण असतं. चल पुढे चल.
कर्तव्य पुढे उडत होतं आणि भावना मागे उडत होती. बस आपल्याही जीवनामध्ये असे प्रसंग येतात जेव्हा भावना आणि कर्तव्य दोन्ही गोष्टी समोर असतात. मी तुम्हाला स्मृतीस्थळातली घटना सांगतो. वसुदेवाच्या बरोबरीचं जे मन होतं ना हिराईसाकडे होतं. पहा तुम्ही, कर्तव्य किती तत्पर असते. एक स्त्री सुद्धा कर्तव्यामध्ये किती तत्पर असू शकते. धर्माची कर्तव्य सगळ्यात तत्परतेने करावी लागतात. धर्माची कर्तव्य. हिराईसाची लहान मुलगी अगदी 15 वर्षाची आजारी होती. बऱ्याच दिवसांचा आजार पण होतं. एक दिवस अचानक मरण पावली आणि त्या क्षणाला तिने पाहिलं दारात आचार्य श्री नागदेव आपल्या संतांच्या मांदियाळेसह आलेले होते. आचार्यांचा तो सत्वशील असलेला चेहरा तिने पाहिला आणि आपल्या मुलीची वेदना बाजूला ठेवून दिली आणि धावत जाऊन आचार्यांचं स्वागत तिने केलं. धावत जाऊन मनाच्या पायघड्या टाकल्या. आचार्य येऊन बसले. आता मुलगी पाठीमागे मरण पावलेली आहे. तिने आक्रोश करायला पाहिजे होता. तिने रडायला पाहिजे होतं. हंबरडा फोडायला पाहिजे होता. मात्र तिने त्या क्षणाला स्वतःला सावरलं. कारण कर्तव्य मोठं होतं. दारात आलेला धर्म मोठा होता. दारात आलेला धर्म मोठा होता आणि म्हणून तिला भावना कमी मोलाची वाटली. ती म्हटली प्रपंचाचं शरीर आहे, एक दिवस संपणार आहे. मात्र दारात आलेला धर्म हा शाश्वत आहे. तो मला टिकवायचा आहे, तो मला जपायचा आहे. आचार्यांना बसना करता दिलं. त्या क्षणाला दामोदर पंडित आले. पंडितांच्या लक्षात आलं मुलगी मरण पावली. मात्र आपल्या पतीच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं नाही, रडायचं नाही अजिबात. मलाही माहित आहे त्या पोटचा गोळा मरून पडलेला आहे, मात्र रडायचं नाही. आज आपल्या दारात आचार्य आलेले आहेत. आपलं मोठं भाग्य आहे. भाग्य उजळतीला आलेलं आहे. हा प्रपंच नासणार आहे, कधीतरी सडणार आहे, कुजणार आहे. मात्र आज धर्म दारात आहे, जो कधी नासत नाही, सडत नाही, कुजत नाही. त्याचं जतन आपल्याला करायचं आहे. आणि बस आचार्याने जेऊ खाऊ घातलं. आचार्य प्रसन्न मनाने निरोप दिला आणि मग मात्र तिने हंबरडा फोडून रडायला सुरुवात केली. आहे की नाही? जी पात्र तुम्हाला इथे दिसतात ना, त्याच तोला मोलाची पात्र आपल्याला लीळाचरित्रात पाहायला मिळतील, स्मृतीस्थळात पाहायला मिळतील. वसुदेवाचं जे मन होतं ना, कर्तव्य परायण असलं, तेच मन हिराईसाचं स्मृतीस्थळात आपल्याला पाहायला मिळतं. मुलाला घेऊन आला तर वसुदेव, कंसाचा दरबार भरलेला होता. कंसाच्या हातात त्या मुलाला दिलं आणि वसुदेवाने पाहिलं. आता कंसाच्या चेहऱ्याकडे आनंद आला, त्याच्या मनावरती दाटून आला. कंसाने गळ्यातली माळ काढली, मुलाच्या गळ्यात घातली आणि वसुदेवाला सांगितलं, वसुदेवा या बाळाला घेऊन जा. याच्याशी माझं काहीही वैर नाही. मला मारणारा आठवा आहे, तो आणखी दूर आहे. याच्याशी माझं काही वैर नाही. अगदी हसत हसत ते बाळ वसुदेवाच्या हातात दिलं मोठ्या प्रसन्न मनाने. आणि वसुदेव आता परतीच्या प्रवासाला निघालेला आहे. आपल्या पत्नीकडे आला. पत्नीने पाहिलं, वसुदेवाच्या कंसाच्या बहिणीने देवकीने पाहिलं आपला मुलगा जिवंत आहे. तिचा आनंद गगनात पावला आणि ती म्हटली, बघितलं माझा भाऊ इतका निष्ठुर काळजाचा नाहीये. त्यालाही मन आहे, त्यालाही भावना आहे. आज आपल्या भाषाचं तोंड पाहून तोही गहिवरलेला आहे. बहिणीची माया पहा कशी असते. भाऊ कितीही निष्ठुर झाला ना, बहीण निष्ठुर होण्याचा तिला अधिकार नसतो. नियतीने तिला तो दिलेलाच नाही. कारण ती नाजूक आणि ओल्या मनाची असते केली. पहा तुम्ही, प्रत्येक बहीण ओल्या मनाची असते. जखम ती अगदी पुसवून टाकते बाजूला. ती म्हटली, पहा माझा भाऊ नाही मारलं ना त्याने. बोलला असेल तो रागारागामध्ये. मात्र त्या क्षणाला महर्षी नारदांचं आगमन झालं कंसाच्या दरबारामध्ये. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद
ईश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेव. महर्षी नारदांच्या शुभागमनाने सर्व वातावरण अगदी फुलून गेलेलं होतं. संतांच्या येण्याचा हा सगळ्यात मोठा प्रभाव असतो की वातावरण अगदी सुगंधित होऊन जातं. नारदांच्या येण्याने सर्व सभा थक्क झाली होती. कंस उठून उभा राहिला, नारदांचं स्वागत केलं मोठ्या प्रसन्न चेहऱ्याने, प्रसन्न मनाने. नारद चकित झाले, म्हटले कंसा अरे काय बारसा बिरसा आहे का घरामध्ये, एवढा हसतो काय मोठ्याने? तेवढं हसणे तर काय करू, मामा झालो ना. मामा होण्याचा आनंद किती मोठा असतो. कंस म्हटलं मामा झालो मी आज. अरे कंसा, नारद म्हटले मामा झालास म्हणे मोठा. अरे विसरलास का देवकीच्या लग्नामध्ये आकाशवाणी झाली होती, कान बहिरे झाले का तुझे, विसरलास? तसं कंस म्हटलं नाही नारदजी, मी विसरलो नाही, आठवण आहे, मात्र मारणारा आठवा आहे. भोळ्या मनाने कंस बोलला, मारणारा आठवा आहे. तसं नारद म्हटले तू गेला कामातून कंसा, अरे भाषाचं तोंड काय पाहिलं आणि तू विसरूनच गेला मरण्याला. म्हटलं नाही. तसं नारदांनी कमळाचं फूल घेतलं, त्याला 8 पाकळ्या होत्या. म्हटले बघ तुला मारणारी देव लोक आहेत आणि तू अभय कोणाला दिला माहितीये का, तुझ्या मृत्यूला दिलेला आहे. तो म्हणलं कसं काय, मला नाही कळालं कसं. तसं ते फूल समोर धरलं नारदांनी, हातात असलेलं कमळाचं फूल, ज्याला 8 पाकळ्या होत्या, आणि कंसाला सांगितलं चल मोजायला सुरुवात कर. 1 2 3 4 5 6 7 8. ज्या पाकळीवरती 8वा क्रमांक आलेला होता तोंडला बरोबर, तोंडला हा बरोबर, चल आता इथून मोजायला सुरुवात कर. उलट 1 2 3 4 5 6 7 8. एकदम भेदरला कंस. राखेखाली विस्तो दडवलेला असतो ना, झुरकेन हवेची झुळूक येते आणि विस्तो बाहेर पडतो, तशी त्याच्या डोळ्यावरची झापडी एकदम उडून गेली. डोळे लालबंद झाले, अंग शारल्या गेले. नारदांचं काम झालं आणि नारद भुरकेन निघून गेले. आता मात्र दन 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 पावलं टाकत आला कारागृहाच्या दरवाजावरती, दणकेन लात मारली, कर कर आवाज कर दरवाजा उघडल्या गेला. देवकीने पाहिलं, शहारली, अंग शहारल्या गेलं. दन दन पावलं टाकत देवकीच्या जवळाला लालबंद डोळ्याने कंस म्हटला देवकी चल इकडे आण, त्या बाळाला इकडे आण, मला मारायचं आहे त्याला. तसं कासावीस झालेली देवकी अंग चोरत होती, बाळाला छातीशी घट्ट कवटाळून ठेवली. म्हटलं भाऊ दादा आताच तर तू हिला अभय दिलंस, याला तुला मारणारा आठवा आहे. डोळ्यात पाणी आणून ती करुणा करत होती, मात्र कंसाला दया आली आणि तो म्हटला देवकी पहिला असो की 8वा असो, बस मारायचं आहे. तिच्या आज काळजात असलेलं ते बाळ छातीशी घट्ट कवटाळलेलं, त्या बाळाची छोट्याशी पाय भरकेन ओढले कंसाने, वज्र मुठीत धरलं ते बाळ. दन 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 पावलं टाकत बाहेर आला. एक मोठा खडक होता, एक शिळा होती मोठी, तिथे आला आणि आकाशाकडे पाहिलं, जणू देव लोकांची थट्टा केली. हातात ते बाळ धरलं, गरगर गरगर गर फिरवलं आणि दणकन आदळलं, तसं रक्ताच्या चिरकंड्या उडाल्या. बाळाने टाहो फोडला मोठ्याने, कारागृहाच्या भिंती शहारल्या, अगदी हवेतला कान आणि कण शहारल्या गेला. काळजी सगळ्यांचं जे काळीज होतं त्या दरबारातल्या सगळ्यांच्या काळजाचा थरकाप झाला आणि देवकीच्या मनाला मात्र एकदम वेदना झाल्या, डोळ्यात अश्रू आले. हे प्रभू, हे नियंत्य, मुलाच्या रडण्याचा आवाज कानावरती जात होता, जणू मुलगा आईला सांगत होता आई मला नाही वाचवू शकलीस का तू, मामाच्या हातात मरताना मला नाही वाचवू शकलीस तू. दुर्दैवी असलेले देवकी मात्र रडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. आता दुसरा मुलगा मारला, तिसरा मार्गा, जखम ओली सुकते की नाही सुकत अशी मुलं मारायला सुरुवात केली. देवकीने देवाचा टाहो फोडला, देवाचा आक्रोश केला. देवकीने अगदी गच्च हात मिटून प्रभुराया तू आता तरी धावरे, नको पाहू तू अंत मला पावरे. हे जगत गुरु जगदात्मा, एक तुझाची मला धारणे. प्रभुराया आता तरी धावरे, नको पाहू तू अंत मला पावरे. हे जगत गुरु जगदात्मा, एक तुझाची मज आधार रे.
आकाशाच्या दिशेने हात जोडले, डोळे गच्च मिटले आणि प्रार्थना करते देवकी, हे नियंत्या, हे विश्वचालका, माझी वेदना, माझं काळीज, एका आईचं मन तुला कळत नाही का? एका आईची वेदना तुला दिसत नाही? इतका कसा निष्ठुर झालास तू, हे नियंत्या, इतका कसा निष्ठुर झालास प्रभू? किती प्रार्थना करू मी आता रे, ऐकत का तू नाही विभो? किती प्रार्थना करू मी आता रे, ऐकत का तू नाही विभो? विसरून गेला काय दिना, भक्त सख्या हे सांग प्रभू. रुसलासी माझ्यावरी बोल रे, का झालास तू अबोल रे? हे जगद्गुरु जगतात्मा, एक तुझाची मज आधार रे. प्रभुराया आता त्वरी धाव रे, नको पाहू तुमंत मला पाव रे. हे जगद्गुरु जगदात्मा, एक तुझाची मज आधार रे, एक तुझाची मज आधार रे, एक तुझाची मज आधार रे. कारागृहांच्या भिंतींनाही दरदरून घाम फुटला, मात्र कंसाच्या काळजाला पाझर फुटला नाही. अगदी मुलं मारत गेला तर 6वा मूल गर्भात आलेलं होतं. योगमाया होती, योगमाया होती. परमेश्वराच्या आज्ञेने ती योगमाया वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी गोकुळात राहत असली. तिच्या गर्भात ती मायेने प्रवेश केला. आणि बस आता कंसाला कळालं. ज्या दास्या होत्या त्यांनी सूचना दिली, महाराज अनेक वेळेला गर्भाचं तोंड तरी पाहायला मिळालं मुलाचं, मात्र यावेळी नाही शक्य. कंस म्हटलं कसं काय? गर्भ तुमच्या भीतीने आतच पळून गेला. कंसाला मोठं वाईट वाटलं, अगोदर घाबरलाही, मात्र अभिमानी वाटला. माझी भीती, माझा दरारा गर्भाने पळून जावं, देव लोक मला घाबरतात म्हणजे. आला बघितलं सर्व काही जणू काही झालंच नाही. जे तेज होतं ना गर्भतेज, नाहीच झालं देवकीच. आता मात्र वेदरला. आता 8वा येणार होता. तसं कंस म्हटलं आता पारेकरांना सांगितलं, अगदी डोळ्यात प्राण आणून लक्ष घाला, अगदी कडेकोट बंदोबस्त केला, अगदी व्यवस्था वाढवली. कंस व्यवस्था वाढवत होता. कदाचित नियती गालात हसली असेल, कंसा कमाल आहे तुझी. अरे व्यवस्था वाढवल्याने कुठे मृत्यू चुकतो का? आपण मोठ्यातलं मोठं हॉस्पिटल शोधतो कोरोना झाल्यानंतर, व्यवस्था खूप वाढवतो मात्र मृत्यू चुकतो का? पैशांची व्यवस्था खूप वाढवतो, डॉक्टरला सांगतो 50 लाख घ्या मात्र 2 श्वास उसणे द्या, डॉक्टर म्हणतात नाही देऊ शकत. व्यवस्था आपण चांगली वाढवतो, बेड चांगला असतो झोपण्याकरता 5 इंचीचा, मात्र मरण नाही चुकत. हो की नाही? किती व्यवस्था, घर मोठं बांधतो, व्यवस्था वाढवतो, मात्र मृत्यू नाही चुकत. पहा तुम्ही, क्षणाला क्षण अगदी घट्ट चिटकून असतो, मात्र पुढच्या क्षणात मृत्यू येणार आहे आपल्यालाही माहिती नसतं. अगदी बशीत चहा ओतून घेतलेला असतो, पहिला फुरका मारून झालेला असतो, दुसरा फुरका मारून झालेला असतो, तिसऱ्या फुरक्याला बशीत चहा तर राहतो, मात्र फुरके मारणारा फुर झालेला असतो. होतं की नाही असं? पलीकडनं फोन येतो पाहुण्याचा, हो सगळं बरं आहे, हो तिचंही बरं आहे, हो त्याचंही बरं आहे, हा नातूही बरं आहे, हा तिची सर्व्हिस चांगली चालली आहे, त्याचंही शिक्षण चांगलं चाललं. फोन ठेवतो नाही ठेवतो, गचके नाटक येतो. परत इकडून फोन पलीकडे जातो, या आता ज्यांच्याशी तुम्ही बोलत होते ना गेले ते, 4 वाजता अंत्यविधी, या लवकर. कसं जीवन आहे माणसाचं आहे की पाहतो. आपल्याकडे वेळ कमी आहे, नाहीतर एखादी गोष्ट तुम्हाला याच्यावरती छान सांगितली असती मी. तुम्हाला 9ची वेळ तुम्ही बांधलेली आहात सर्वजण, आणि मी आता बांधल्या गेलो तुमच्या या नियमामध्ये. कारण श्रीकृष्ण कथा ही मोकळ्या मनाने ऐकावी लागते. तुमची मनं मोकळी आहेत, मात्र वेळ कुणासाठी मोकळा नसतो. हो की नाही? वेळेच्या बंधनात सगळ्यांनाच राहावं लागतं. एका राजाने सुंदर महाल बांधला, बस तो महाल पाहण्याकरता अनेक लोक दाटीवाटी करायला लागले. सगळे म्हणले, वा राजन, किती सुंदर महाल बांधला तुम्ही, आजपर्यंत कधीच पाहिला नाही मी असा महाल. राजाला मोठा अभिमान वाटायचा. एक दिवस त्या रस्त्याने एक संत चाललेले होते. राजाने संतांना प्रणाम केला, म्हटलं या ना आमच्या कुटीला पाय लावा तुमची. संत आले, आता बसले, आणि राजाने महाल दाखवायला सुरुवात केला.
महाल दाखवला, फरची दाखवली, फर्निचर दाखवलं, रंग दाखवला, मजबूती दाखवली महालाची. मात्र संतांचा चेहरा बदललाच नाही. एक सुद्धा रेष इकडची तिकडे हल्ली नाही. आपल्या चेहऱ्यावरच्या रेषा हलत राहतात, हो की नाही? जशा जशा घटना तशा तशा रेषा तयार होतात आणि मिटत राहतात आपल्या चेहऱ्यावरच्या. संतांचा चेहरा मात्र एकच असतो. तो महाल दाखवत होता, रंग दाखवत होता, फर्निचर दाखवत होता, फरची दाखवत होता, संडास बाथरूम दाखवत होता, मात्र चेहऱ्यावरती कुठलीच रेष संतांच्या नव्हती. राजाला मोठं वाईट वाटलं. राजा म्हटलं, आजपर्यंत अनेक लोक पाहून गेले. कुणी म्हटलं रंग बरोबर आहे, कुणी म्हटलं फरची फार छान आहे, कुणी म्हटलं मजबूती चांगली आहे, मात्र संत काहीच बोलत नाही. राजाला रावलं नाही. राजा म्हटलं, महाराज एक विचारू का तुम्हाला? ते म्हटलं, विचारा ना. काय म्हणे, या महाल तुम्हाला आवडला नाही का? तो म्हटला, नाही तसं काही नाही. मग तुम्ही बराच वेळचा तुम्हाला महाल दाखवतोय, मात्र तुम्ही प्रशंसा काहीच केली नाही माझ्या महालाची, असं का? या महालात काही कमी राहिलं का? तसं संत मोठ्याने हसले, म्हणजे हे राजा, हा महाल इतका मजबूत आहे ना, इतका भक्कम आहे, अगदी हजारो वर्ष टिकेल इतका हा मजबूत आहे. फक्त एकच गोष्ट कमी राहिली या महालात, एकच गोष्ट. तसं राजा गडबडला. राजा म्हटलं, कुठली कमी राहिली? रंगात कमी राहील का? रंग बदलून टाकेल मी. फरचीत कमी राहील का? फरची बदलून टाकेल मी. फर्निचर मध्ये कमी का? फर्निचर बदलून टाकेल. मात्र मला सांगा तुम्ही कमी काय राहिले? तसं संत म्हटले, राजन, ही कमी कोणीच भरून काढू शकलं नाही. तुझ्यासारखे कितीतरी राजे आले आणि गेले, मात्र ही कमी कोणीच भरून काढू शकलं नाही. राजा म्हटलं, मला सांगा, मी भरून काढेन. कुठली कमी आहे? तसं संत गालाधास म्हटले, राजन, या महालात राहणारं जे तुझं जीवन आहे ना, या जीवनाचा काही भरोसा नाही. कुठल्या क्षणात तुला मृत्यू येईल आणि या महालात तुला फरफटत बाहेर काढल्या जाईल. बस एकच कमी तुझ्या महालात राहिलेली, एकच कमी. बाकी सगळा महाल चांगला आहे, एकच कमी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. घर भक्कम आहे, पैसा भक्कम आहे, प्रॉपर्टी भक्कम आहे, मात्र ही कमी कोणीच भरून काढू शकत नाही. काढतं का कोणी भरून? आणि संत आपल्याला सांगतात, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत का बेटा जिस दिन डंका, फुकत पल में सोने की लंका. मौत का बेटा जिस दिन फुकत पल में तब सोने की लंका. कर गई मौत रावण का बाका, कर गई मौत रावण का. वैसे तुझको भी जलना पड़ेगा, वैसे तुझको भी जलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा. हे घर बदलावं लागतं प्रत्येकाला. कितीही तुमची ममता घट्ट असू द्या शरीरामध्ये, शरीर उसवत जातं. हे उसवतं की नाही शरीर? प्रत्येकाचं शरीर उसवत जातं. कितीही ममता असू द्या धनामध्ये, उसवावं लागतं धनातनं मनाला. कितीही ममता असू द्या परिवारामध्ये, उसवावं लागतं मनाला. आपण उसवत नाही, शरीरात फसवलं आपण मनाला, आपण धनात फसवलं मनाला, आपण घरात फसवलं मनाला, आपण परिवारात फसवलं मनाला. उसवत चाला मनाला, शरीरातून उसवून टाका मनाला, धनातून उसवून टाका मनाला. आपण टाचे टाकत जातो. हा टाचा तुटला ना, चंबार काय करतो? चपलीचा पंखा तुटला की टाचा टाकतो आणि नवा बसतो. बस आपण चंबारासारखं जगत राहतो, अगदी टाचे टाकत 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 चालतो. शरीर आपण उसवलं पाहिजे. जसं जसं मृत्यू जवळ येतो ना, उसवून टाका, शरीरातून काढून टाका मनाला.
धनातून काढून टाका मनाला, घरातून काढून टाका मनाला आणि बस श्रीकृष्ण चरणावरती लीन करा. कथा आपल्याला जगणं शिकवते. बस आता 8वा येणार होता, 8वा जन्माला येणार होता. सर्व तयारी चाललेली होती. मृत्यू हसत होता. एक गंमत सांगतो तुम्हाला छोटी, पहा. एका मुलाचा मृत्यू जवळ आला होता. श्रीमंताचा मुलगा होता. हॉटेलमध्ये बसून जेवण करत होता. आणि बस आता यमाने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. त्या हाताचा स्पर्श झाला. त्याने मागे वळून पाहिलं, तसं यम उभा होता. यमाने धमकी दिली, जेवढा जगायचंय ना, बस एकच रात्र तुझ्याकडे आहे. उद्या सकाळ झाली की माझ्या लिस्ट वरती पहिलं नाव तुझं आहे वरती. काय म्हटलं? पहिलं नाव तुझं आहे. उद्या सकाळ झाली की सूर्याची पहिली किरण पडली की तुला मी घेऊन जाणार. मुलगा घाबरला नाही. म्हटलं बसा ना 5 मिनिटं. इतकी मोठी गोड बातमी दिली. काहीतरी चहा पाणी बनतोय, कुछ तो बनत आहे. त्याला बसवलं. त्याला चहा पाजण्यासाठी त्याला गुंगीचं औषध दिलं. कथा काल्पनिक आहे मात्र मार्मिक आहे. गुंगीचं औषध दिलं, टाकलं त्याच्या चहामध्ये. त्याला म्हटलं चहा प्याला एवढा. तो म्हटला, अरे असा आदर तर माझा कोणीच केला नाही आजपर्यंत. त्याने चहा प्यायला सुरुवात केली. अगदी घोटा 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 घोटाने चहा पिला आणि एकदम डोळ्याचा बॅटरी कधी बंद झाली त्याची त्यालाही कळाली नाही. झोपूनच गेला, आडवाच झाला एकदम. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं झाली. इकडे याने कारभार बदललेला होता सगळा या मुलाने. त्याने काय केलं, हुशारी केली. याचं नाव सगळ्यात वरती होतं. याने सगळ्यात खाली टाकलं. सबसे ऊंची प्रेम सगाई, याचं सगळ्यात खाली नाव टाकून दिलं आपलं. सगळ्यात शेवटी जायचं आपल्याला. यम झोपेत न जागा झाला, खडबडून जागा झाला. अरे काय पाजलंच तुम्हाला आज? इतकी गाढ झोप मला कधीच लागली नाही आयुष्यामध्ये. इतका सन्मान कोणीच केला नाही आयुष्यामध्ये. आज मी माझा नियम बदलणार आहे. तो म्हटलं काय? कुठला नियम? तो म्हटलं मी रोज वरून सुरुवात करतो, आज मी खालून सुरुवात करणार आहे. त्याने डोक्याला हात मारून घेतला. तो म्हटलं वरचं नाव होतं, वरच बरं होतं, खाली उगाच टाकलं. आपण सुद्धा नाव बदलण्याचा प्रयत्न करतो. नको आपण नंतर, नको आपण नंतर. मात्र जावं पटकन लागतं सगळ्यांना वेळ आल्यानंतर. हो की नाही? कंसाने सगळ्या सुविधा केल्या, सगळ्या व्यवस्था केल्या, मात्र नियती प्रबल होती. आता 8वा महिना लागला होता. आता देवकीला आता गर्भात डोहाळे लागले होते. गर्भ तेज चेहऱ्यावरती आलं होतं. डोळे अगदी चमकदार झालेले होते. आणि बस आता रक्त कणाकणात देवकी अगदी शहारलेली होती, आनंदाने फुलून गेलेली होती. आता एक महिना मागे पडत होता, एक दिवस मागे पडत होता. आणि आता श्रावण महिना आला. बाहेर ढगांची दाटी झालेली होती. अगदी काळीकुट्ट ढग दाटून आलेले होते. हळुवारपणे गडगडाट होत होता ढगांचा. रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. आता सुगंधी वारा वाहत होता सर्व वातावरणामध्ये. देवकी मात्र डोळे जडावून पडलेली होती. वसुदेव कुठेतरी कोपऱ्यात उभा राहून त्या नियंत्याशी प्रार्थना करत होता, प्रभू आता 8वा जन्माला येणार, तू रक्षण कर प्रभू. आणि बस एक दिवस पुढे 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 चालला. आता श्रावण महिना आलेला होता. एक दिवस मागे पडत होता. आणि देवकीचं गर्भतेज वाढायला लागलं होतं. आणि बस तो क्षण उगवला. आकाशात देवलोक जमा झाले. परमेश्वराचा अवतार झाला. त्या गर्भामध्ये परमेश्वराने प्रवेश केला. आणि बस आता बाहेर सुगंधी वारा वाहत होता. आकाशात देवलोक स्तुती करत होती, देवाच्या येण्याची स्तुती करत होती. अगदी मलयगिरीचा सुगंध सर्व वातावरणात वाहत होता. उमललेली पुष्प अगदी वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर पुष्प सुगंध अगदी वेगाने पसरत होता वायू त्या सर्व वातावरणामध्ये. डोळे गच्च मिटून झोपलेल्या माणसांच्या अगदी मनामनाला तो स्पर्श, सुगंधी पुष्पांचा स्पर्श होत होता. मन प्रफुल्लित होत होती, मन आनंदित होत होती. वाहणारी नदी सुद्धा आनंदून गेली, उडणारे पक्षी सुद्धा आनंद गेले. उमललेली फुलाची पाकळी आज आनंदून गेलेली होती. चंदनाची झाडं आज आनंदून गेली होती. अगदी सुगंध ओसंडून वाहत होता चंदनातला. सगळं वातावरण कसं जलमय झालेलं होतं. रिमझिम पाऊस पडत होता हळुवारपणे. विजेचा कडकडाट होत होता हळुवारपणे. आणि आता एकदम त्या कारागृहाच्या कोंदटलेल्या वातावरणामध्ये निळशार प्रकाश पडायला लागला. प्रकाश हळूहळू हळूहळू वाढायला लागला. आणि विजेचा कडकडाट तसा व्हायला लागला आकाशामध्ये. आता वेळ वाढत चालली होती. मध्यान्ह रात्र झाली होती. अष्टमी संपणार होती, नवमीला सुरुवात होणार होती. अशा एका मध्यावरती कारागृहामध्ये लख प्रकाश प्रकाश पडला. आणि त्या क्षणाला भगवंताने अवतार घेतला. त्या क्षणाला बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय. कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला. अजन्मा जन्मासी आला. जन्मासी आला. कारागारी
अंधकारी कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला अजन्मा जन्मासी आला अजन्मा जन्मासी आला. आकाशात देवलोक जमा झाली आकाशामधनं पुष्प वर्षाव करत होती त्या कारागृहावरती. नारद तुंबर स्तुती गात होती, त्याच्या गुणांची दिव्य स्तुती नारद गात होते. सती देव दुर्लभा सती देवकी देव दुर्लभा सती देवकी तिच्या तनूची करुण पालकी तिच्या तनूची करुण पालकी. अनंत आले मानवलोकी अनंत आले मानवलोकी प्रसव व्यथेविन पुरी होताना प्रसव व्यथेविन पुरी होताना उदरी अवतरला अजन्मा जन्मासी आला अजन्मा जन्मासी आला. आणि भगवंताने आपलं विश्वरूप आईला दाखवलं आणि डोळ्यांमध्ये समाधानाची लक्ष लक्ष चांदणं दाटून आली देवकीच्या. अगदी हात गच्च मिटले, भगवंतापुढे कृतकृत्य झाली. आजपर्यंत सहन केलेल्या सर्व वेदना सर्व यातना एका क्षणात विसर पडला. समोर भगवंताला पाहिलं आणि कृतकृत्य झाली. डोळ्यातनं आनंद अश्रू व्हायला लागले. परमेश्वराने तिला पूर्वजन्मीचं स्मरण करून दिलं, वसुदेवाला सांगितलं आणि बस वसुदेवाला सूचना केली की आता मी इथे राहणार नाही तुझ्याजवळ, मला तू गोकुळात नेऊन सोडायचं. बस या सूचनेपर्यंत आपण येऊन थांबलो. आज अगदी 9ला तुम्हाला इथून मी मोकळं करणार. बस इथपर्यंत आपण आज कथेला विश्राम देत आहोत. अगदी आनंद झाला त्या कारागृहामध्ये. आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद आलेला आहे. तो परमेश्वर जन्माचा आनंद आहे. कदाचित मला वाटलं होतं इथे पाळणा असेल, मात्र उपलब्ध झाला नाही. तो आनंदोत्सव आपण साजरा त्या पद्धतीने नाही करू शकलो. काही अडचण नाही, काही अडचणी असतात, त्यामुळे आपलं होऊ शकलं नाही ती सर्व ॲडजस्टमेंट या ठिकाणी. त्यामुळे तरी सुद्धा मन आपण देवाला देऊ शकतो ना. मनाचा पाळणा करा तुम्ही. पहा त्या पाळण्यात देवाला बसवा आणि मग पहा तुमच्या जीवनाचा पाळणा कोणीच मोडू शकणार नाही. मनाचा पाळणा करा, बाहेरच्या पाळण्याची काही गरज नाही तुम्हाला. मनाला पाळणा करा आणि त्याच्या देवाला बसवा, त्याला जन्माला घाला आपल्या मनामध्ये. तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचं सार्थक. सर्वज्ञांना महादाईचा विचारते, जी जी श्रीकृष्ण अवतारू कैसा झाला ती कथा निरूपावी जी. आणि स्वामी अगदी आनंदून गेले. श्रीकृष्णांचं नाव घेतल्याबरोबर आमच्या स्वामींना इतका आनंद व्हायचा ना, बस इतका आनंद व्हायचा, कारण आमचे स्वामी साक्षात श्रीकृष्णांचे अवतार होते. आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांनी कल्पना केली की अंगीची सौंदर्यपणे की लेणी अंगची होई जे लेणे. एखादी स्त्री असते ना, तिच्या नाकामुळे अलंकाराला शोभा येते की अलंकारामुळे नाकाला शोभा येते, काहीच कळत नाही, हो की नाही. तसं देवाच्या स्तुती देवाच्या मुखातनं जेव्हा बाहेर येते ना, कुणी कुणाला सुशोभित केलं काहीच कळत नाही. देव देवाला सुशोभित करतो की नाही. देव देवाला प्रकाशित करतो. महदाईसामुळे 5 अवतार आपल्याला कळाले. महदाईसामुळे श्रीकृष्ण आमचे आहेत हे आम्हाला कळालं. महदाईसामुळे श्री दत्तात्रय प्रभू आमचे आहेत हे आम्हाला कळालं. महदाईसेमुळे श्री चक्रपाणी महाराज आपले आहेत हे आम्हाला कळालं. महदाईसेमुळे श्री गोविंद प्रभू आपले आहेत कळालं. माईभट्टांमुळे कळालं, महदाईसेमुळे कळालं. कारण ती जिज्ञासक होती, म्हातारी चर्चक, म्हातारी जिज्ञासक. असं सर्वज्ञ वेळोवेळी तिचं कौतुक करायचे आणि तिला भरभरून स्वामी सांगायचे. भागवत कथेचा सर्वोच्च श्रोता जर कोण असेल ना भागवत कथेचा, तर तो शुकदेव आपला राजा परीक्षित आहे, सर्वोच्च श्रोता भागवताचा. आणि इकडे महदाईसा ही सर्वोच्च श्रोता आहे, लीळा चरित्राची सर्वोच्च श्रोता महदाईसा आहे की नाही. स्त्रियांनी धर्मामध्ये स्वतःला वाहून टाकलं. ही महदाईसा पण पहा, अगदी वेळोवेळी स्वामींना लहान मुलांसारखे प्रश्न करायची, मात्र तिच्या प्रश्नाला बैठक होती, जिज्ञासेची बैठक.
विचारायचं म्हणून विचारायचं असं काही नव्हतं तिचं. तिच्या मनात खोलवर कुठेतरी जाणीव व्हायची, ती पुराण ऐकून यायची, भागवत ऐकून यायची, श्रवण करून यायची. तिला जे समजलं नसेल, तिला जे कळालं नसेल, लक्षात आलं नसेल, ती स्वामींजवळ येऊन बसायची मोठ्या नम्रपणे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षण दिते ज्ञानम ज्ञानेन तत्त्वदर्शिन. प्रश्न विचारण्याची एक पद्धत पहा महादायसाची कशी आहे. अगदी नम्रपणे दंडवत घालून समोर स्वामींना बसायची, डोळ्यात प्रेम आणून, देवाविषयी उत्कंठा आणून, अगदी लगबगीने कसोशीने स्वामींना प्रश्न विचारायचे. प्रभू, आज मी पुराण ऐकण्याकरता गेले होते आणि पुराणी ऐसे ऐसे सांगितले, साच. मग स्वामी म्हणायचे, हो बाई साच. आणि जिथे स्वामींना पटलं नसेल, समजलं नसेल तिच्या महादाईसाला, स्वामी समजून सांगायचे, नाही बाई, ते केवी जाणती, ते तुम्हा येथूनही सांगी जेल, ते पुराणांना काय माहीत, आम्ही सांगतो तुम्हाला. अशा अनेक श्रीकृष्ण कथा आमच्या देवाने सर्वज्ञांनी सांगितल्या. त्याचा एक स्वतंत्र पाठ आहे. कितीतरी 54 लीळा आहेत ज्या स्वामींनी सांगितलेल्या आहेत श्रीकृष्णांच्या. त्या लीळा सुद्धा आपण मध्ये मध्ये श्रवण करणार आहोत आणि आपल्या भक्तीचा आनंद आपण द्विगुणित करणार आहोत. उद्या आपण सर्वजण जर वेळेवरती आला तर कथा आपण लवकर सुरू करू. आता 9च्या आत आपल्याला उठायचंय, सगळ्यांनी जागेवरती उभा राहा, आरती होईल. कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती. कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. गले में वैजंती माला माला, बजावे मुरली मधुर ग्वाला ग्वाला. कानों में कुंडल झलकती मंडल, नंद के नंद बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती. कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. कनकमय मोर मुकुट विलसे विलसे, देवता दर्शन को तरसे तरसे. बजावे चंग और मृदंग, वालिनी संग लाज रखो गोप कुमारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती. कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. गगन सम कांति झलक काली काली, हे मूर्ति चमक रही बिजली बिजली. भंवर सम अलग कसूरी तिलक, छबिलों के वो बनवारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती. कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. जहाँ से प्रकट हुई गीता गीता, के अर्जुन वीर हुआ श्रोता श्रोता. निभाया विश्व रूप हुआ दिल खुश, मिटाए भ्रांति अर्जुन की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती. कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम
सुखिनः सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। श्री गोपाल कृष्ण महाराज